सुप्रभात. आजचं आपण सेशन चालू करूया. प्रथम अनन्या एक छान भजन म्हणेल आणि त्याच्यानंतर श्लोक होऊन आपण सेशन चालू करूया. अनन्या. हो, मी आहे. हा, माझा आवाज येतोय? हो, अगदी छान. जय श्रीराम. जय श्रीराम. जय मी श्रीराम. अनन्या ढेरे. आज मी एक गणपतीचं गाणं म्हणणार आहे. राग सहो गणपती निराग सहो सूर निराग सहो गणपती सूर निराग सहो सूर निराग सहो गणपती सूर निराग सहो शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निराग सहो सूर निराग सहो गणपती सूर निराग सहो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोरया मोरया सूर निराग सहो गणपती सूर निराग सहो सुमनाने भरली ओंजळ नित्य रीती भावे चरणावर तान्हे बालक सुमधुर हासे भाव तुझे वाहो सुरातून ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती पती गंधपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती शूरपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निराग सहो सूर निराग सहो गण
गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजव तू दुःख हरता गजवदना मोरया मोरया सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया. एकदम छान अनन्या, एकच एकदम छान. थँक्यू. वर्षा, तू श्लोक म्हणतेस ना? हॅलो वर्षा. हा, आता ऐकू येतोय आवाज? हा, आता ऐकू येतं. हो. ओके ओके, मी सुरू. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा तया रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. श्रीराम. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. सूर निरागस हो. आत्ताच अनन्यानं छान अभंग म्हटला, गाणं म्हटलं. आणि सूर निरागस होण्यासाठी येण्यासाठी
त्यासाठी मनुष्याचं मन सुद्धा निरागस असायला पाहिजे, असायला हवं. तेव्हाच त्या मनातून उठणारे, शब्दातून व्यक्त होणारे सूर हे निरागस सूर येतील, बाहेर येतील, यात काही शंकाच नाही. आता आपण ऐकलं ते. आणि त्याच निरागस सुरासाठी, त्याच निरागस मनासाठी आम्ही मनाचे श्लोक, मनोबोध गेले जवळजवळ 21 सेशन्स झाले पाहतो आहोत. 171वा श्लोक आपण मागच्या वेळेला बघितला. आज आपण 172वा श्लोक बघणार आहे. हे जे गेले 3-4 रविवार आपले जे सेशन्स चालू आहेत, हे स्पेसिफिकली समर्थांच्या ज्ञानमार्ग, विचारमार्ग यावर समर्थांचे श्लोक आपण 3-4 रविवार बघत होतो. समर्थांनी प्रत्येक वेळेला एक सूत्र ठेवलंय या सगळ्या ह्याच्यातून, की शास्त्रानुसार आम्हाला त्या अनंताची, त्या परब्रह्म परमात्म स्वरूपाची कशी आवड निर्माण होईल, आणि ती आवड निर्माण झाल्यानंतर ते परब्रह्म परमात्म स्वरूप नक्की आहे काय, आणि ते कळल्यानंतर, त्याची विशेष कल्पना आल्यानंतर, त्याची विशेष गोष्ट, त्याची विशेष कॅरेक्टरिस्टिक्स आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्या परब्रह्म परमात्म स्वरूपाशी एकरूप कसं व्हावं, कसं व्हायचं, हे आम्हाला समर्थ या सगळ्या श्लोकांमधून सांगतायत. 172वा श्लोक आपण चालू करू. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेकेतरी स्वस्वरूपी मिळाली. तोच विषय समर्थांनी परत एकदा आपल्याला सांगितला की अविद्या म्हणजे काय आणि सुविद्या हा शब्द वापरलाय समर्थांनी इथे. म्हणजे सुविद्या आणि अविद्या हे विरोधी शब्द झाले. आणि अविद्या म्हणजे काय, तर विषयांची कल्पना करणं, विषयांची आवड असणं, विषयांची आसक्ती असणं. आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की विषयांमध्येच आम्ही आहोत. आम्हाला जगण्यासाठी आयुष्यामध्ये, जीवनामध्ये विषयांची गरज आहे. आम्हाला संपत्तीची, पैशाची गरज आहे. आम्हाला राहण्यासाठी घराची गरज आहे. आम्हाला इथून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित जाण्यासाठी सायकलची, कारची गरज आहे. आम्हाला 2 वेळेला पोट भरण्यासाठी अन्नाची गरज आहे. या सगळ्या विषयांचं आम्हाला आवश्यकता आहेच. कारण विषय जर आम्हाला नसतील तर आम्ही जगूच शकणार नाही. पण मग अज्ञान कुठे आहे, अविद्या कुठे आहे, की त्या विषयांमध्येच गुंतून पडणं, त्या विषयांची जास्त आवड निर्माण होणं, त्या विषयांमध्ये आसक्त होणं, ही अविद्या आहे, हे अज्ञान आहे. आणि सुविद्या कुठली आहे, ज्ञान कुठलं आहे, तर ज्याच्यामधून सर्व काही निर्माण झालेले आहेत, सगळे विषय त्या परब्रह्म परमात्म्यापासूनच निर्माण झालेले आहेत. ती माया, ती प्रकृती ही त्या परब्रह्म परमात्म्याची शक्ती असून, त्या परब्रह्म परमात्म्यापासूनच ती तयार झालेली असल्यामुळं आम्ही विषयांची चिंतन करण्याच्या ऐवजी त्या विषयांपासच्या मुळाशी जाऊन, ज्या मुळातून ते विषय निर्माण झालेले आहेत, ते परब्रह्म परमात्म स्वरूप की जे दिसत नाही, अनुभवता येत नाही, ते निर्गुण निराकार आहे. विषय आम्हाला अनुभवता येतात, विषय आम्हाला दिसतात, आम्ही त्यांचा अनुभव घेऊ शकतो. डोळे उघडले, कान उघडले की आम्हाला सगळ्या सृष्टीची, विषयांची आम्हाला अनुभव येतो. पण त्याच्यामध्येच आम्ही गुंतून पडतो. इथं समर्थ म्हणतात की स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. म्हणजे हा विषय आपण अनेक वेळेला बघितलेला आहे की आत्मा आणि अनात्मा
परब्रह्म आणि माया, ब्रह्म, आत्मा किंवा प्रकृती, ह्याच्यातला जो फरक आहे तो फरक जाणणं म्हणजेच ज्ञान आहे, सुविद्या आहे. म्हणजे लहान मुलं, आता मगाशी आपण बघितलं की लहान मुलं निरागस असतात, त्यांचा सूर निरागस असतो, पण जसं जसं ते लहान मुलं मोठी होतात त्यावेळेला विषयांमध्ये जास्त रस घेतल्यामुळे ती निरागसता कमी होते, मनाची निरागसता कमी होते आणि आम्ही विषयांमध्ये आसक्त होतो. स्वामी विवेकानंदांच्या विषयी असं एकाने उद्गार काढलेले आहेत की स्वामीजींच्याकडे पराकोटीची निरागसता होती आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये पराकोटीची मॅच्युरिटी पण होती. म्हणजे मोठेपणी आमच्याकडे मॅच्युरिटी असते पण निरागसता नसते, आणि लहानपणी निरागसता असते आणि मॅच्युरिटी नसते. आम्हाला काय करायचं आहे तर जुनं ते सोडायचं नाही आणि नवं आणि जुनं यांची सांगड घालायची आहे. म्हणजे लहानपणातली निरागसता टिकवून ठेवून मोठेपणाची मॅच्युरिटी, असं दोन्ही एकत्र संगम म्हणतो आपण त्याला, असा संगम झाला. त्याचाच अर्थ असा झाला की आम्ही ज्ञानवान झालो, आम्हाला सुविद्या काय आहे हे कळलं, आम्ही अज्ञानातून बाहेर पडलो. आणि म्हणून इथं समर्थ स्फुरण म्हणतात. स्फुरे हा शब्द वापरला त्यांनी की स्फुरण हे मनातून होत असतं, हे वरवर नाही. विषयांची कल्पना, विषयांची आसक्ती, विषयांची आवड ही वरवरची नाही, तर ती मनापासूनच, आतूनच मला त्या विषयांची आवड नाही, विषयांची आसक्ती नाही. पण याच्या बरोबर उलट तो जो परब्रह्म परमात्मा आहे, तो परमेश्वर आहे, त्याचं चिंतन, त्याची आवड, हेच माझं स्वतःच स्फुरण आहे की जे माझ्या मनातून आतून येत आहे. आणि म्हणूनच इथे समर्थांनी शब्द वापरलाय पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या चरणामध्ये, की मुळी कल्पना दो रूपे तेची झाली. आपण पंचीकरण जे बघितलं होतं ते जर आठवत असेल तर बघा, आपण म्हणलं होतं की तो परब्रह्म परमात्मा स्वरूप कसा आहे, तर ते भिन्न निमित्त उपादान कारण, म्हणजे अभिन्न हा शब्द वापरला आहे. उपादान कारण आणि निमित्त कारण या दोन्ही मध्ये अभिन्नता आहे, ते एकच आहे आणि ते परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे. आपण मागच्या वेळेला आठवत असेल तर उपादान कारण म्हणजे आपण म्हणलं होतं की घट, आणि निमित्त कारण म्हणजे कुंभार, म्हणजे घटाचा निर्माता, निर्मिती करणारा कुंभार म्हणजे निमित्त कारण. इथे आपल्याला व्यवहारामध्ये ज्यावेळेला आपण घट उपादान कारण म्हणतो आणि कुंभार निमित्त कारण म्हणतो, या दोन वेगवेगळ्या एंटिटीज आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे निर्माण करणारा वेगळा आणि त्यानं निर्माण केलेलं वेगळं. म्हणजे कुंभार आणि घट या दोन गोष्टी, दोन वस्तू वेगवेगळ्या आहेत, त्या एकच नाही. हे आम्हाला पटायला अतिशय सोपं आहे. मग इथे इथे वेगळं काय आहे? वेगळे पण इथे एकच आहे की तो परब्रह्म परमात्मा हा निमित्त कारण आहे. म्हणजे कुंभारही तोच आहे आणि घटही तोच आहे, उपादान कारणही तोच आहे. म्हणजेच परब्रह्म परमात्म स्वरूप आणि त्याची शक्ती म्हणजे माया किंवा प्रकृती, म्हणजे परब्रह्म परमात्म स्वरूपाला त्याच्या मायेपासून, त्याच्या शक्तीपासून, त्याच्या प्रकृतीपासून वेगळं करताच येत नाही. आणि म्हणून इथं समर्थाने शब्द वापरला की मुळी कल्पना दो रूपे त्याची झाली. म्हणजे एकच वस्तू आहे पण त्याची दोन रूप आहेत. एक म्हणजे सगळी सृष्टी, म्हणजे परमेश्वराची शक्ती, म्हणजेच सगळे विषय, म्हणजेच आम्हाला जे सगळे अनुभवाला येतात ते पशु पक्षी माणसं, दरी डोंगर झाड, सर्व काही जे काही आहे ती प्रकृती आहे, ती माया आहे, ती आम्हाला सगळ्यांना अनुभवाला येते. आणि त्या प्रकृतीच्या पाठीमागे, त्या प्रकृतीला शक्ती देणारा,
त्या प्रकृतीला चैतन्य देणारा तो परब्रह्म परमात्म स्वरूप, म्हणजेच आपण त्याला एनर्जी म्हणू, की ती एनर्जी म्हणजेच इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, पण त्याची अभिव्यक्ती म्हणजे त्याचं झालेलं परिणाम म्हणजेच लागलेले ट्यूब किंवा लागलेला बल्ब आम्हाला दिसू शकतो. तसं इथे परब्रह्म परमात्म स्वरूप आम्हाला दिसू शकत नाही, पण परब्रह्म परमात्म स्वरूपाची जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजेच प्रकृती, म्हणजेच माया, म्हणजेच ही सर्व सृष्टी, म्हणजेच ही सर्व विषय हे आम्हाला दिसू शकतात, आम्हाला अनुभवाला येऊ शकतात. आणि म्हणूनच इथं म्हटलेलं आहे की जरी आम्ही विषय अनुभवले, जरी आम्ही घरामध्ये राहिलो, जरी आम्ही संपत्तीचा उपयोग केला, जरी आम्ही अन्न खाल्लं, तरी प्रत्येक गोष्टीमध्ये ते परब्रह्म परमात्म स्वरूप आहे आहे आणि आहे. ते आम्हाला वेगळं काढताच येत नाही. कारण का की तो हे सर्व करून कुठे आहे, तर त्या सर्व विषयांमध्येच आहे, सर्वांमध्ये आहे, कणाकणामध्ये आहे, चैतन्य स्वरूप आहे. मग आम्ही काय करायचंय? आम्ही एवढंच करायचंय की जे आम्हाला दिसतंय ते तो नाही, आणि जे दिसत नाही ते तो आहे, हे आम्हाला आमच्या मनामध्ये, आमच्या बुद्धीनं पटवून घ्यायचं आहे. कारण का की ते एकच वस्तू आहे आणि त्याचे दोन रूप आहेत. एक वस्तू कोण? तर परब्रह्म म्हणजे ज्ञान किंवा विद्या किंवा चैतन्य, ही एक वस्तू, आणि त्याचं दुसरं रूप म्हणजे माया, म्हणजेच अज्ञान, म्हणजेच अविद्या. इथं चुकलंय, विद्या नाही, तिथं अविद्या आहे. आणि जड म्हणजे हे सगळं जे काही आहे ते प्रकृती आहे, माया आहे. मग इथे समर्थ आम्हाला एक मोठा विचार सांगतात की आम्ही आयुष्यामध्ये जगत असताना, आम्ही विषयांमध्ये राहत असताना, आम्ही विषय उपभोग घेत असताना आम्ही काय करायचं आहे? आम्ही एवढं एकच करायचं आहे की आम्ही विषयांमध्ये आसक्त न होता, आम्ही विषयांची आवड न धरता, आम्ही विषयांची कल्पना न करता विवेकाने, ज्याच्यामधून हे विषय निर्माण झालेले आहेत, ज्याच्यामधून हे सगळं आम्हाला दिसतंय, ते निर्माण झालेलं आहे, ते चैतन्य, तेच माझं स्वतःच स्वस्वरूप, म्हणजेच माझं स्वतःच आत्मस्वरूप, ह्याच्यामध्ये चिंतन करून स्वस्वरूपामध्ये राहणं, म्हणजेच आम्ही त्या परब्रह्म परमात्म स्वरूप हे होय. म्हणजे आम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जरी आम्ही विषयामध्ये असू, जरी आम्ही ब्रेकफास्ट करत असू, आम्ही जेवण करत असू, आम्ही काम करत असू, आम्ही बोलत असू, आम्ही ऐकत असू, आम्ही काहीही करत असू, प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला, ज्या वेळेला जर माझ्यामध्ये, जर माझ्या अनुसंधानामध्ये, माझ्या मनामध्ये जर एक विचार विवेकाने जर असेल की अरे, जे सगळं काही आहे ते परब्रह्म परमात्म स्वरूप आहे, जे मी बघतो आहे ते सुद्धा परब्रह्म परमात्म स्वरूपाची कृपा आहे, मी ऐकतो आहे ते परब्रह्म परमात्म स्वरूपाची कृपा आहे, आणि त्याच चैतन्यामुळे मी सर्व करतो आहे. आणि हा एक स्टेप, हा एक विचार, हा एक विचार झाल्यानंतर त्याच्या पुढची स्टेप, ते परब्रह्म परमात्म स्वरूप कुठे बाहेर नाही, तर ते माझ्या आतच आहे, नव्हे नव्हे ते माझं स्वतःच स्वरूप आहे. शिवोहम शिवोहम, आणि तेच मी आहे, आणि तो आणि मी हा वेगळा नाही, तो आणि मी हा एकच आहे. हा दुसरी स्टेप किंवा दुसरा विचार. आणि असा विचार करून मी ज्या वेळेला सुरुवातीला काही क्षण हा विचार राहील, नंतर तो विरून जाईल, प्रॅक्टिस केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर 1 तासभर तो विचार राहील, नंतर विरून जाईल. हळूहळू हळूहळू तो विचार, तो विवेक हाच माझं स्वतःच स्वरूप बनेल. म्हणजे गीतेमध्ये श्लोक आलेला आहे 5व्या अध्यायामध्ये की मी खाता पिता उठता बसता, मी तो विचार, माझं स्वस्वरूपामध्ये मी स्थिर आहे. मी कोण आहे हे माझं मला आज कळलेलं आहे, आणि हीच सुविद्या आहे. आणि समर्थ या श्लोकामधून आम्हाला तोच विचार सांगतात. हा ज्ञान मार्ग आहे, हा विचार मार्ग आहे, हा विवेक मार्ग आहे. आणि या मार्गामध्ये
विचार कराय, विचारे मना तुझी शोधून पाहे. समर्थांचं जे सगळं मनाचे श्लोक आहेत हे विचार मार्ग आहेत. विचाराने, विवेकाने आम्ही हे समजून घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेला आम्हाला हे समजेल त्यावेळेला आम्हाला कळेल की अरे मला नक्की कसं वागलं पाहिजे, मला नक्की कसं बोललं पाहिजे, नक्की कसं या आयुष्यामध्ये राहिलं पाहिजे. पण असं राहताना दिसत नाही. परत एकदा समर्थ समेला येतात आणि म्हणतात की जर आम्ही आमचं स्वतःचं जर अनालिसिस केलं, याच बरोबर सगळ्या समाजाचं अनालिसिस केलं तर इतकं जर सोपं असेल तर ते का असं होत नाही? याचं कारण असं आहे की स्वरूपी उदयला अहंकार राहतो. आमच्या मनामध्ये एक प्रचंड मोठा अहंकार आहे की मी कोणतरी आहे. कारण ज्या वेळेला मी स्वस्वरूपामध्ये आहे असं ज्या वेळेला मी म्हणतो, की असं ज्या वेळेला मी कल्पना करतो, त्यावेळेला मी त्या विचारामध्ये, त्या चिंतनामध्ये राहतो, त्यावेळेला मी माझं स्वतःचं स्वरूप, माझं रूप टाकून देतो. आणि ते रूप मला सहजासहजी टाकता येत नाही. याचं कारण काय की माझा स्वतःचा अहंकार, माझी स्वतःची पर्सनॅलिटी मला टाकायला लागते आणि ती मला टाकवत नाही. कधीही मी माझी स्वतःची पर्सनॅलिटी, माझा स्वतःचा स्वभाव मी सोडू शकत नाही. त्याचं कारण फक्त एकच आहे की ते म्हणजे अहंकार. परत म्हणतात की त्या स्वरूपाला जर आम्हाला जर राहायचं असेल तर आम्हाला अहंकार हा गळून पडला पाहिजे. कारण अहंकार कधी टाकता येत नाही. अहंकार हा एका ठिकाणी म्हणजेच आमच्या गुरूंच्या ठिकाणी, म्हणजेच आमच्या आराध्याच्या ठिकाणी, त्यांच्या चरणापाशी तो गळून पडला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय तो कधीही गळून पडत नाही. आम्ही बाकी सर्व माणसांशी आम्ही ज्यावेळेला इंटरॅक्ट करतो त्यावेळेला आम्ही आमच्या अहंकाराने त्यांच्याशी इंटरॅक्शन करतो. माझी पर्सनॅलिटी दाखवण्याचा, जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि त्यामुळे आम्हाला ती वस्तू, जी एकच वस्तू आहे ती दिसत नाही. मग पुढे म्हणतात समर्थ की तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो. म्हणजे आता समर्थाने ते स्वरूप काय आहे, त्या वस्तूचं स्वरूप काय आहे सांगायला सुरुवात केली. ती वस्तू कशी आहे? तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहे. म्हणजे व्योम म्हणजे आकाश. या सबंध सगळ्या पृथ्वी तलावर, या सबंध सगळ्या सृष्टीमध्ये सगळ्यात मोठी, सगळ्यात व्यापक अशी कुठली गोष्ट आहे तर ती म्हणजे आकाश. आकाशाने सर्वांना व्याप्त केलेलं आहे. याच्यामध्ये कुणाचं दुमत असेल? विचार करा की आम्ही काय म्हणतो की अरे हे नदीचं पात्र केवढं मोठं आहे. बरोबर आहे. आम्ही ज्या वेळेला हिमालयामध्ये जातो त्यावेळेला आम्ही म्हणतो की हे हिमालय किती प्रचंड मोठा आहे. ज्या वेळेला आम्ही पृथ्वीचा विचार करतो त्यावेळेला आम्ही म्हणतो की पृथ्वीचं रेडियस इतकी आहे आणि विथ रिस्पेक्ट टू दॅट आम्ही जर सूर्य बघायला गेलो तर आम्ही म्हणतो की सूर्य फारच मोठा आहे, पृथ्वीपेक्षा सुद्धा तो खूप मोठा आहे. म्हणजे मोठेपणाची कन्सेप्ट ही रिलेटिव्ह आहे. आणि मग इथे शब्द वापरतात समर्थ की सगळ्यात मोठं काय आहे तर व्योम म्हणजे आकाश आहे. कारण या आकाशाने या सबंध सगळ्या ब्रह्मांडाला व्याप्त केलेला आहे. म्हणजे या आकाशाच्या बाहेर काहीही नाही. बरोबर आहे ना? सर्व जे काही आम्हाला दिसतं की पृथ्वी, ग्रह, गोलक, तारे, ही सगळं सृष्टी आम्ही ह्या आकाशामध्ये आहोत. आकाशाने आम्हाला व्याप्त केलेलं आहे. म्हणजे आकाश, कारण ज्या गोष्टीला व्याप्त केलेलं असतं ती गोष्ट त्या दुसऱ्या गोष्टीपेक्षा मोठी असायला पाहिजे. हे लॉजिक आहे. इट इज कॉमन सेन्स. आणि मग जर हे जर सत्य जर असेल तर या संबंध सगळ्या सृष्टीला व्याप्त केलेलं, आच्छादलेलं काय आहे तर आकाश आहे. मग आकाश सगळ्यांना व्याप्त केलेलं आहे हे आम्हाला कळतं. म्हणजे आम्हाला दिसत नाही पण आम्हाला कळतं. हे कळण्यासारखं आहे. मग इथे ते म्हणतात की ती वस्तू कोण आहे तर ते परब्रह्म परमात्म्याने काय केलेलं आहे तर या आकाशाला सुद्धा व्याप्त केलेलं आहे. आणि म्हणून आकाश आणि परब्रह्म परमात्मा याच्यामध्ये
थोडस साम्य आहे आम्हाला कळण्यासाठी म्हणून. कारण आम्हाला परब्रह्म परमात्मा हा शब्द उच्चारल्यानंतर कळत नाही की अरे तो किती मोठा आहे. कारण परब्रह्म, ब्रह्म म्हणजे मोठं, सगळ्यांना व्याप्त करणार. आणि म्हणून आम्हाला कळण्यासाठी इथं शब्द वापरतात की अरे सगळ्यात जास्त तुला समजेल कळेल असं काय आहे तर ते आकाश आहे. आणि आकाशाने आम्ही सर्वजण व्याप्त केलेलं आहे हे आम्हाला साधारणपणे सर्वसाधारणपणे कळू शकतो. मग आता आकाश जर इतकं सूक्ष्म आहे, आम्हाला आकाशात हाताला धरता येईल का आकाशाला? ते मोठं आहे. पण म्हणून आम्ही हात जर केला आणि हातामध्ये माझ्या आकाश आहे ना, हातामध्ये आकाश आहे आणि बाहेरही आकाश आहे. मग म्हणून आकाशाला सुद्धा व्याप्त करणारी जी वस्तू आहे ते परब्रह्म परमात्मा आहे. आणि ते आकाशापेक्षा सूक्ष्म असल्यामुळं आकाशापेक्षा मोठंही आहे. हा पॅराडॉक्स आहे. म्हणजे आकाशापेक्षा सुद्धा ते सूक्ष्म आहे, पण ते आकाशापेक्षा सुद्धा मोठं आहे. पण हे आम्हाला न कळल्यामुळे दिशा पाहता ते निशा वाढत आहे. कारण हे आम्हाला कोणी आतापर्यंत सांगितलंच नाही, त्यामुळे आम्हाला ते माहिती नाही. आणि म्हणून आम्ही आमचं आयुष्यभर या विषयांमध्ये आसक्त झालेलो आहे. या विषयांच्या पलीकडे आमची बुद्धीच जात नाही. आणि म्हणूनच समर्थ इथं पुन्हा पुन्हा आम्हाला त्या परब्रह्म परमात्म स्वरूपाचं चिंतन करायला सांगतात, विचार करायला सांगतात. आणि विचार केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर ते जे स्वरूप आहे, परब्रह्म परमात्म स्वरूप जे काही आहे ते आम्हाला अनुभवायला सांगतात, कळायला सांगतात. आम्हाला त्याचा एक्झॅक्ट काय आहे ते आम्हाला कळू शकतं असं इथं समर्थ म्हणतात. विवेके विचारे विवंचूनी पाहे. म्हणून तू काय कर, कारण विवेकाशिवाय विचाराशिवाय हे आम्हाला कळू शकत नाही. आणि म्हणून पुन्हा आम्हाला समर्थ सांगतात की आम्हाला मनाच्या श्लोकामधून काय करायचंय तर आम्हाला विचार करायला शिकायचंय, विवेकाने विचार करायला शिकायचंय, सत्सद विवेक बुद्धी वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तो कसा वाढवायचा ते सुद्धा आम्हाला समर्थ आता सांगणार आहेत की कसं वाढवायचं. ती सत्सद विवेक बुद्धी आमच्या सगळ्यांच्याकडे आहे, त्याचा आम्ही उपयोग करत नाही. ती सत्सद विवेक बुद्धी आम्ही कशी वापरावी, कशी वाढवावी आणि त्या पद्धतीने कसा विचार करावा म्हणजे ते परब्रह्म परमात्म स्वरूप ते मला सुद्धा अनुभवाला येऊ शकेल, ते मला सुद्धा कळू शकेल, त्याचं दर्शन मला सुद्धा होऊ शकेल. मग ते कसं आहे, परत लगेच समर्थ सांगतात की ते कसं आहे. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना. अरे आकाश तुझ्या डोळ्याला दिसतं का रे? कितीही जरी म्हणलं ते आकाश आहे तरी ते डोळ्याला दिसत नाही. कारण आकाश हे आकाश आहे. आकाशामध्ये वेगवेगळे कलर आहेत असं मी म्हणतो, पण ते कलर ढगाचे आहेत. आकाश हे आकाशच आहे. पण हे परब्रह्म परमात्मा स्वरूप हे आकाशाच्या सुद्धा पलीकडे असल्यामुळं हे डोळ्यांना दिसू शकत नाही, चर्मचक्षूंना दिसू शकत नाही. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना. त्या वस्तूचं, ते परब्रह्म परमात्म स्वरूपाचं दर्शन आम्हाला या चर्मचक्षूंनी घेता येत नाही. म्हणजे चर्मचक्षूंनी घेता येत नसेल तर बघायचं कसं? तर बघायचं असं की आम्हाला आमच्या मनानी त्याचा अनुभव घेता येतो, आम्हाला त्याच्या मनानी त्याचं दर्शन घेता येतं, ज्ञानचक्षुनी त्याचं दर्शन घेता येतं. आणि ज्ञानचक्षु कुठे आहेत? असा तिसरा डोळा आहे का काय? भगवान शंकराला तिसरा डोळा आहे असं म्हणलेलं जातं, पण तिसरा डोळा हे आम्हाला दाखवण्यासाठी आहे. आम्ही लगेच तिसरा डोळा इथे बघतो, पण इथे समर्थ म्हणतात की ते चक्षु भगवंताने 11व्या अध्यायामध्ये जे सांगितलं की अरे तुला मी ज्ञानचक्षुषा पश्यंती, ज्ञानचक्षु देतो. म्हणजे काय तर त्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान देतो. आणि ते ज्ञान मिळवण्याचं साधन काय तर मन, म्हणजेच आमची बुद्धी. आणि त्या बुद्धीनं, त्या मनानी मी त्या ज्ञानचक्षूंनी त्याचं दर्शन घेऊ शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो, ते काय आहे हे समजून घेऊ शकतो. आम्ही कितीही जरी प्रयत्न केला चर्मचक्षूंनी ते समजून घेण्याचा तरी ते आम्हाला कधीही येणार नाही, ते आमच्या कक्षेत कधी येऊ शकणार नाही. म्हणून ते म्हणतात, परत एकदा आम्हाला रिपीटेडली सांगतात की ते कसं आहे.
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेन. अनुप्रास अलंकार समर्थांचे असे अजून एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांचे जे चरण आहेत, त्यांचे जे शब्द आहेत ते असे लक्षवेधक आहेत. त्याच्यामध्ये गेयता आहे, त्याच्यामध्ये अलंकार आहे आणि त्यामुळे आम्हाला ते काव्याच्या दृष्टीने बघितलं, ग्रामरच्या दृष्टिकोनातून बघितलं तरी सुद्धा ते आम्हाला आनंद देऊन जातात. भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. तो कसा आहे आता, तर त्याची आम्हाला दर्शन या चर्मचक्षुंनी होत नाही. ज्ञानचक्षु त्या वस्तूचे ज्ञान देतात, पण चर्मचक्षुंनी त्याचे दर्शन किंवा त्याचं ज्ञान आम्हाला घेऊ शकत नाही, तो आम्हाला दिसत नाही. पण मग तो कसा देतो, तर क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. जर आम्हाला ज्ञानचक्षु जर मिळाले आणि त्या ज्ञानचक्षुंनी आम्हाला त्या आकाशाच्या अतीत असलेल्या त्या परब्रह्म परमात्म स्वरूपाचं जर आम्हाला दर्शन झालं, आम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान झालं, तर आम्हाला काय मिळतं, तर आम्हाला न संपणारा आनंद मिळतो. म्हणून त्यांनी म्हणलं की अक्षयी मोक्ष देतो. अक्षय सुख म्हणजे न संपणारं सुख, न संपणारा आनंद. विषयामधनं सुद्धा आम्हाला आनंद मिळतो. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, अनेक वेळेला आपण या सत्रामध्ये याचा उहापोह केलेला आहे की विषयामधून सुद्धा जो आम्हाला आनंद मिळतो तो सुद्धा परब्रह्म परमात्म स्वरूपाचाच आनंद आहे. पण आम्ही त्या विषयांकडे आमचं लक्ष गेल्यामुळे आमचा जो आनंद आहे हा छोटा आनंद आहे. वडापाव खाल्ला, छोटा आनंद आहे. गुलाबजाम खाल्ले, छोटा आनंद आहे. नवीन गाडी घेतली, छोटा आनंद आहे. हा विषयातला आनंद आहे. तो आनंद सुद्धा आम्हाला कशामुळे मिळतो, तर तो आम्हाला परब्रह्म परमात्मा स्वरूपामुळेच मिळतो. फक्त आमचं लक्ष त्या विषयांकडे असल्यामुळे आम्हाला तो आमचा जो आनंद आहे हा टिकणारा होत नाही. थोडा वेळ येतो आणि नंतर तो निघून जातो. परब्रह्म परमात्मा स्वरूप निघून जात नाही, ते आहे तिथंच आहे. पण आमचं लक्ष त्या वडापावामध्ये असल्यामुळे वडापावाच्या पाठीमागे असलेलं जे परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे, चैतन्य आहे, त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. आणि त्याच्याकडे जर आमचं लक्ष केलं तर आम्हाला तो न टिकणारा आनंद, न संपणारा आनंद, अक्षयी आनंद आम्हाला तो मिळू शकतो. आणि क्षयातीत तो अक्षयी मोक्ष. आणि मग ते मिळाल्यानंतर काय, ते मिळालं म्हणजेच त्याचा अर्थ असा झाला की आम्हाला याची देही याची डोळा तो मोक्ष मिळाला. याच्या व्यतिरिक्त या अध्यात्मामध्ये बाकी काहीही नाही. आणि तो आनंद मिळणं, ती अवस्था प्राप्त होणं, तो मोक्ष प्राप्त होणं, यासाठीच या मनोबोधाचं, मनाच्या श्लोकांचं प्रयोजन आहे. कारण का की अरे तो परब्रह्म परमात्मा स्वरूप इतकं दयाळू आहे, तो परमेश्वर इतका दयाळू आहे की प्रत्येक मनुष्याला तिथपर्यंत घेऊन जायला पाहिजे, हे त्याचीच प्रतिज्ञा आहे. म्हणून त्याची जर कृपा असेल, त्या परब्रह्म परमात्मा स्वरूपाची जर कृपा असेल, तो इतका दयाळू आहे की तो साक्षीने पक्ष घेतो. दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. म्हणजे तो कसा आहे, दया दक्ष आहे, दयाळू आहे. पण तो सगळ्यांनाच दयाळू आहे का, सगळ्यांना दयाळू नाही, कारण तो दया दक्ष आहे, तो दक्ष आहे. म्हणून तो असे जे साधक आहेत त्यांच्यासाठीच तो दयाळू आहे. आणि कसे साधक आहेत ते आपण सगळं आतापर्यंतच्या 171 श्लोकामध्ये बघितलेलं आहे की कसं आम्ही व्हायला पाहिजे, कसा साधक व्हायला पाहिजे. त्या साधकांसाठीच तो दक्ष आहे. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो कुणाचा योगक्षेम वाहतो, की जे साधक त्याचे अनन्य भक्त आहेत, अन्य न दुसरा कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट नाही, आवड नाही. त्यांना फक्त त्या परब्रह्म परमात्मा स्वरूपाची आवड आहे, त्याचं चिंतन आहे. अनन्या चिंतयन्तो माम, फक्त तेच चिंतन आहे, बाकी कुठलंही नाही. भक्ती आहे, पर्युपासते म्हणलेले भक्ती आहे. कारण का की त्याच्यामध्ये भाव आहे. हा नुसता विचार नाही, कोरडा विचार नाही, कोरडं तत्वज्ञान नाही, तर त्याच्यामध्ये भाव आहे, त्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याच्यामध्ये समर्पण आहे आणि त्याच्यामध्ये
कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामध्ये नित्यता आहे. म्हणून हे 3 शब्द महत्वाचे आहेत की अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असा तो दक्ष आहे. आणि एकदा का जर त्याला कळलं की अरे हा माणूस खरोखर असा साधक आहे, अधिकारी साधक आहे, त्यावेळेला असा तो दक्ष त्या साधकांसाठी अतिशय दयाळू आहे. आणि तो कसा आहे? साक्षीने पक्ष घेतो. तो साक्षी भावाने, तो आमच्या आत आहे. तो आमच्या आत असला तरी सुद्धा तो आमच्या मनाकडे, आमच्या स्वतःकडे आम्ही जे काही करतो त्याच्यामध्ये साक्षी भावाने बघत बसलेला आहे. नाटक दीपवत. विद्यारण्य स्वामी म्हणतात की तो नाटक दीपवत म्हणजे नाटकातला जो दिवा आहे तो दिवा जसा साक्षी भावानं नाटकाकडे बघत असतो, नाटकामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात, चांगले प्रसंग येतात, वाईट प्रसंग येतात, दुःखाचे प्रसंग घडतात, कधी कधी मृत्यूचे प्रसंग घडतात, पण त्या सगळ्या प्रसंगांकडे तो नाटकातला दिवा, विंगेतला दिवा त्या सगळ्या नाटकाकडे साक्षी भावानं बघत असतो. त्याच्यामध्ये कधीही तो इन्व्हॉल्व होत नाही, कधीही तो लिप्त होत नाही. असंग शस्त्रेन दृढेन चित्वः. असंग आहे, साक्षी भावानं तो बघत आहे, कुठेही तो लिप्त नाही. आणि असा तो अलिप्त आमच्या आतून आमच्याकडेच, आमच्या मनामध्ये जे काही विचार चाललेले आहेत त्या विचारांना तो साक्षी भावानं बघतो. आणि म्हणून आम्ही सगळ्या जगाला फसवू शकतो, आम्ही त्याला फसवू शकत नाही. कारण का? की तो साक्षी भावानं आमच्या सगळ्यांना तो पाहू शकतो. तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, तो सर्व व्यापी आहे, तो व्योमवत आकाशवत आहे. आकाशाला सुद्धा त्यानं व्याप्त केलेला आहे. त्यामुळे तो याच ठिकाणी, याच वेळेला, याच क्षणाला तो भारतातही आहे, अमेरिकेतही आहे, जपानमध्येही आहे, संबंध सगळ्या सृष्टीमध्ये तो आहे तसाच आहे. तो जातही नाही, तो येतही नाही, तो निश्चल आहे, तो आहे तसाच आहे. आणि तो सगळ्यांना चैतन्य देतो. म्हणूनच आम्ही हे सगळं कार्य करू शकतो. माणसं चालू शकतात, माणसं बघू शकतात, ऐकू शकतात, पशु पक्षी विहार करू शकतात, झाडं उमलू शकतात. या सगळ्यांना तो साक्षी भावानं पाहत आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. तो सगळ्यांचा कैवारी आहे, तो अतिशय दयाळू आहे. कारण का? की त्याच्यामधूनच हे सर्व निर्माण झालेलं आहे, त्यानंच हे सर्व निर्माण केलेलं आहे. तो सगळ्यांचा करता करविता आहे. म्हणून प्रत्येक माणसाचं या सृष्टीमध्ये प्रत्येक जो काही जीव आहे, मुंगीपासून मिस्टर ब्रह्माजी पर्यंत तो सगळ्यांचा कैवारी आहे. आणि तो सगळ्यांना पाहत साक्षी भावानं सगळ्यांचा कैवार घेत दयाळूपणानं पण तितक्याच दक्षपणानं सगळीकडे पाहत आहे. आणि मग आता तो कसा आहे? कारण आता इथनं पुढचे जे काही 3-4 श्लोक आहेत त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या कल्पना, भ्रामक कल्पना सगळ्यांच्या निराश केलेल्या आहेत. आमच्या स्वतःच्या कल्पना आहेत, आमच्या स्वतःबद्दलच्या कल्पना आहेत, आमच्या देवाबद्दलच्या कल्पना आहेत. आम्ही ज्या वेगवेगळ्या देवदेवता यांची उपासना करतो, साधना करतो, त्यांच्याबद्दलच्या आमच्याबद्दल काही कल्पना आहेत. आमच्या गुरूंबद्दल आमच्या काही कल्पना आहेत. आमच्या उपासना साधनेबद्दल काही कल्पना आहेत. आमच्या अध्यात्माबद्दल काही कल्पना आहेत. या सगळ्या कल्पना आता समर्थ इथनं पुढच्या 2-3 श्लोकामध्ये सगळ्यांचा निराश करणार आहेत आणि आम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर सांगणार आहेत की अरे तू जो उपासना करतोस ते कुणाची करतोस, तू जी उपासना करतोस ती का करतोस, गुरु म्हणजे काय, गुरु आणि शिष्य यांचं रिलेशन काय, हे सगळं आम्हाला इथे समर्थ सांगणार आहेत. आपण ते बघूया. खूप छान आहे. हे सगळे श्लोक बघितल्यानंतर आम्हाला सर्व गोष्टींबद्दल क्लॅरिटी येते. आम्हाला आमच्याबद्दल क्लॅरिटी येते की मी कोण आहे. आम्हाला आम्ही ज्या देवदेवतांची उपासना करतो त्याच्याबद्दल क्लॅरिटी येते की आम्ही कोणत्या देवाची उपासना करावी, कशी उपासना करावी, तो देव म्हणजे काय याची क्लॅरिटी येते. आम्ही जी उपासना करतो, आम्ही जे श्लोक म्हणतो, आम्ही जी स्तोत्र म्हणतो, आम्ही जे नामस्मरण करतो, आम्ही जे मेडिटेशन करतो, आम्ही जी पूजा अर्चना करतो, याची सगळी साधनं म्हणजे काय आणि आम्ही ती का करतो याच्याबद्दल क्लॅरिटी येते.
या सगळ्यांना जो शब्द वापरला जातो की हे सगळं अध्यात्म किंवा परमार्थ आहे, ते म्हणजे काय? कारण ह्याच्याबद्दल आम्हाला प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत, असे अनेक संप्रदाय आहेत आणि प्रत्येक जण सांगत असतो की हेच बरोबर आहे. या सगळ्याचं निरास, सगळ्याबद्दल क्लॅरिटी आम्हाला इथे समर्थ देणार आहेत. आणि नंतर आम्हाला हे जे सगळं सांगतो, आम्हाला हे सगळं कुणीतरी सांगितलं पाहिजे, आम्हाला कुणीतरी समजावून दिलं पाहिजे, असा जो कोणतो तो गुरु, त्याच्याबद्दल सुद्धा आमच्या अनेक कल्पना असतात. त्या कल्पना सुद्धा आम्हाला समर्थ इथे सांगणार आहेत. आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. 175वा श्लोक. विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी, परी लिहिता कोण त्याचे कपाळी. शास्त्राप्रमाणे समर्थ क्वेश्चन विचारतात. कुठलाही अंधश्रद्धेने कुठलीही गोष्ट ते ऍक्सेप्ट करायला तयार होत नाहीत. आणि साधकाने सुद्धा अखंड सावधान राहून आम्ही प्रत्येक गोष्ट तोलून मापून घेतली पाहिजे. कुणीतरी सांगितलं म्हणून ऍक्सेप्ट करता कामा नये. पण तो सांगणारा कोण आहे हेही आपल्याला समर्थ सांगतात. तो कशावरून सांगतो हेही इम्पॉर्टंट आहे. कारण काय की या आज जगामध्ये, पर्टिक्युलरली सध्याच्या जगामध्ये, की ज्या जगामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे जे युग आहे, या युगामध्ये दांभिकपणा फार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक जण आमचे स्वतःचेच विचार हेच शास्त्र आहे असं समजून तो सगळ्यांना सांगतो आहे. आणि म्हणून आम्हाला हेही कळलं पाहिजे की अरे, तो माणूस जो सांगतो आहे, तो बोलतो आहे, तो त्याचे स्वतःचे विचार आहेत का तो शास्त्रानुसार सांगतो, शास्त्रामध्ये सांगितलेले आहे तेच सांगतो आहे का तो त्याचे स्वतःचे विचार सांगतो आहे. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. स्वामीजी सांगतात की ह्याच्यामध्ये, हिमालयामध्ये जर कुणी एकमेकांना भेटलं तर असं विचारलं जातं की भगवान आप कहा के हो. आता भगवान आप कहा के हो म्हणल्यानंतर जर हे नॉर्मल जर वाक्य जर आम्ही बघितलं तर आम्ही काय म्हणणार की आम्ही इथले इथले आहोत, आम्ही महाराष्ट्राचे आहोत, आम्ही आंध्र प्रदेशचे आहोत, आम्ही MP मधून आलेलो आहोत. पण त्याचा अर्थ तसा नाही. त्याला अर्थ ते असा आहे की अरे, तू कुठल्या परंपरेचा आहेस, तू कुठल्या परंपरेमधून आलेला आहेस, म्हणजे तुझे गुरु कोण आहेत, आप कहा के हो. कारण ह्या परमार्थामध्ये गुरु परंपरा ही अतिशय महत्वाची आहे. आणि गुरु परंपरा कशी असावी, गुरु कोण असावा, हे सुद्धा आता समर्थ सांगणार आहेत. पण त्याच्या आधी आपल्याला देव म्हणजे काय, देवता म्हणजे काय, हे आम्ही जे सगळ्या देवतांची पूजा करतो, अर्चना करतो, त्यांच्यावर आमची श्रद्धा आहे, ते देवता म्हणजे काय हे आता समर्थ सांगणार आहेत. समर्थ म्हणतात की विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण पंचीकरण बघताना, की या सर्व प्राण्यांना उत्पन्न कोण करतो, या सगळी सृष्टीची उत्पत्ती कुणी केली, तर रजोगुण प्रधान असणाऱ्या ब्रह्मदेवांनी केली. ब्रह्मदेवांनी, मिस्टर ब्रह्माजी परब्रह्म नव्हे तर उपाधियुक्त परब्रह्म, म्हणजे उपाधी म्हणजे शरीर असलेलं परब्रह्म म्हणजेच मिस्टर ब्रह्माजी यांनी या सगळ्या प्राण्यांची निर्मिती केली. आणि निर्मिती करून त्यांनी काय केलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं भविष्य त्यांच्या कपाळी दिलं. मग पुढे एक समर्थ प्रश्न विचारतात की परी लिहिता कोण त्याचे कपाळी. अरे मग जर मिस्टर ब्रह्माजींनी जर हे परब्रह्म सगळ्या प्राण्यांना उत्पन्न केलं आणि सगळ्यांचं भविष्य लिहिलं, पण त्याचं भविष्य कोणी दिलं, कारण मिस्टर ब्रह्माजी सुद्धा उपाधीमध्येच आहेत. मग मिस्टर ब्रह्माजींचं भविष्य कुणीतरी लिहायला पाहिजे ना. म्हणजेच थोडक्यात काय की मिस्टर ब्रह्माजींच्या वरती कोणीतरी असायला पाहिजे, हायरार्की वाईज असं कोणीतरी असायला पाहिजे ना. मग तो कोण आहे. हरू जाळी तो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 3 देव, ब्रह्माजी, विष्णूजी आणि शंकरजी किंवा रुद्रजी. हे जे 3 देव आहेत त्या तिघांना पोर्टफोलिओ दिलेले आहेत. मिस्टर ब्रह्माजी या सगळ्याचं उत्पत्तिकारक आहेत, या सगळ्यांना उत्पन्न करतात.
आणि मिस्टर शंकरजी या सगळ्यांचा संहार करतात, म्हणजे सगळ्याचा लय करतात. आणि मिस्टर विष्णूजी या सगळ्या सृष्टीचं पालन करतात, धारण करतात. म्हणजे या तिघांचे पोर्टफोलिओ, 3 वेगवेगळी नावं आहेत, ते 3 वेगवेगळी शरीर उपाधी आहेत. नाम आणि रूप वेगवेगळे आहे, पोर्टफोलिओ वेगवेगळे आहे, कार्य वेगवेगळे आहे. पण या तिघांना कुणीतरी निर्माण केलेलं पाहिजे. म्हणून इथं समर्थ प्रश्न विचारतात, आम्हाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात, की म्हणतात की अरे, जर शंकर संबंध सगळ्या सृष्टीचा संहारकारक आहे, आपल्या सगळ्यांना माहितीये की ह्या सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टीची निर्मिती होते त्या गोष्टीची हानी होते, लय होतो. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या सृष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचा आहे. मला सुद्धा उत्पत्ती आहे आणि मला सुद्धा लय आहे ना. म्हणजे मला म्हणजे माझ्या शरीराला, माझं शरीर हे जन्म झालेलं आहे आणि या शरीराला मृत्यू आहे. हे झाड जन्माला आलेलं आहे, हे झाड वाढत आहे, झाड फळ देत आहे आणि हे झाड मृत्यू पावत आहे. हे झाडाचा संहार होतो आहे. ही बिल्डिंग कुणीतरी उत्पन्न केली, कितीतरी वर्ष ती राहिली, 50 वर्ष, 60 वर्ष, 30 वर्ष, आणि नंतर त्या बिल्डिंगचा लय झाला. म्हणजे या सृष्टीमध्ये सृष्टीचा नियम आहे, या नियमाच्या अगेन्स्ट कुणीही जाऊ शकत नाही. आणि हे आम्हाला सगळ्यांना माहिती असतं, तरी सुद्धा आम्हाला त्रास होतो. कारण का? की आम्ही आसक्त आहोत. आम्हाला त्या विषयांबद्दल प्रेम आहे, आम्हाला त्या विषयांची आवड आहे, ते माझं आहे असं मला वाटत असतं. हरू जाळतो लोक संहारकारी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. अरे, असा विचार कर की माझं सोडूनच दे, संबंध सगळ्या सृष्टीचा संहार करणारा कोणतरी आहे. या सगळ्या सृष्टीमध्ये लय होणार कधी ना कधीतरी, प्रत्येक गोष्टीचा लय होतो. आज रात्री ज्यावेळेला मी झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो, त्यावेळेला माझा लय होत नाही का? माझा नवीन जन्म होत नाही का? रात्रीमध्ये मी कुठे असतो मला काहीही माहिती नसतं. रात्रीमध्ये मी काय करतो, मी कुठे होतो, माझ्यासाठी मी केलेलो असतो आणि माझ्यासाठी ही सगळी सृष्टी केलेली असते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी ज्याला उठतो त्यावेळेला माझं परत एकदा उत्पत्ती होते. रात्री झोपल्यानंतर माझा लय होतो. हे टेम्पररी आहे. ज्या वेळेला या शरीराचा मृत्यू होतो त्यावेळेला माझा परत कधीतरी उत्पत्ती होते, ते सुद्धा टेम्पररी आहे. दिवस आणि रात्र 24 आवर्स आहेत, पण शरीराचा मृत्यू आणि जन्म हे 24 आवर्स नंतर नसेल, काही वर्षानंतर असेल. आणि म्हणूनच आम्ही त्याला म्हणतो की मृत्यू आणि पुनर्जन्म हे शास्त्रामध्ये आहे. आज तो विषय नाही, पण सांगण्याचा मुद्दा आहे की प्रत्येक सृष्टीमध्ये जन्मलेली प्रत्येक गोष्ट ही मायेमध्येच आहे, प्रकृतीनेच निर्माण केलेली आहे, ती कार्य आहे. आणि त्यामुळे तिला उत्पत्ती आहे आणि लय आहे. उत्पत्ती करण्याचं कार्य ब्रह्मदेव करतात. त्या काही काळ ती गोष्ट या पृथ्वी तलावर नांदते असं आपण म्हणतो, आणि काही काळानंतर त्या गोष्टीचा लय होतो. ब्रह्मदेव त्याची उत्पत्ती करतात, विष्णूजी त्याचं पालन पोषण करतात. आम्हाला ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला आमचं पालन पोषण होतं. आपण जो श्लोक म्हणतो, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम. विष्णूजी कसे आहेत? तर गगन सदृशम आहेत. परत शब्दाला व्योम, गगन सदृशम आहेत. आणि ते कसे आहेत? मेघवर्णम, म्हणजे ते सावळे आहेत. मेघांचा जसा कलर आहे तसं ते आहेत. आणि त्यामुळे त्यांचं पालन पोषण करतात. म्हणजेच काय की ते ज्यावेळेला पाऊस पाडतात, ज्या वेळेला या सृष्टीमध्ये पाऊस निर्माण होतो, पाऊस पडला जातो, त्यावेळेला पृथ्वीमधून उत्पत्ती होते, आम्हाला अन्न मिळतं, आमचं पालन पोषण होतं, आम्हाला पाणी मिळतं. आणि एके दिवशी आमच्या या शरीराचा मृत्यू होतो, त्यावेळेला आमचं शरीर पुन्हा या सगळ्या पंचभूत महाभूतात्मक या सृष्टीमध्ये विलीन होतं. मग इथे समर्थ प्रश्न विचारतात की अरे, आम्हाला ब्रह्मदेव माहिती आहेत, आम्हाला विष्णूजी माहिती आहेत आणि आम्हाला शंकर माहिती आहेत, पण मग ह्या तिघांना निर्माण कुणी केलं?
शंकर आम्हाला सगळ्यांना संहार करतात हे आम्हाला कळलं, पण शंकराचा सुद्धा संहार होतो. तो कोण? ब्रह्मदेवाने आम्हाला सगळ्यांना निर्माण केलं, पण ब्रह्मदेवाला कोणीतरी निर्माण करायला असलं पाहिजे. तो कोण? पुढे म्हणतात की जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शकरा, जगी देव धुंडाळिता आढळेना, जगी मुख्य तो कोण कैसा कळेना. हायरार्की प्रमाणे आपण खाली 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 चाललेलो आहोत की हायरार्कीमध्ये टॉपमोस्ट हायरार्की कुणाची आहे? तर ब्रह्मा विष्णू महेश हे टॉपमोस्ट हायरार्की आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा खाली 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 येतो, कारण का की पोर्टफोलिओ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री असतो, बरं त्याच्या आधी प्राईम मिनिस्टर असतो, त्याच्या आधी प्रेसिडेंट असतो, मग प्राईम मिनिस्टर आल्यानंतर तो सगळे राज्य त्याला त्याची जबाबदारी त्या सगळ्या राज्यांची असते. मग राज्यांचं डिव्हिजन होतं, म्हणून प्रत्येक राज्याला एक चीफ मिनिस्टर दिला जातो, पण चीफ मिनिस्टर सुद्धा सगळं तो मॅनेज करू शकत नाही, म्हणून पोर्टफोलिओ दिले जातात. फायनान्स मिनिस्टर, बरोबर आहे ना, एज्युकेशन मिनिस्टर. तसं आपण आता या सृष्टीचं पोर्टफोलिओ बघतोय. ब्रह्मा विष्णू महेश टॉप ऑफ द हायरार्की, त्याच्यानंतर जगी द्वादशा नित्य हे रुद्र 11. कारण हे सगळे आम्हाला सगळं चालवायला पाहिजे, ही सगळी सृष्टी चालवायला पाहिजे. म्हणजे आम्हाला वेळच्या वेळेला सूर्य उगवायला पाहिजे, वेळच्या वेळेला चंद्र उगवायला पाहिजे, वेळच्या वेळेला पाऊस पडायला पाहिजे, वेळच्या वेळेला थंडी, वेळच्या वेळेला उष्णता, वेळच्या वेळेला हे सगळे गोष्टी आम्हाला नियमाप्रमाणे आल्या पाहिजे. त्याचं कोणीतरी नियमन केलं पाहिजे, त्याचा कोणीतरी विचार केला पाहिजे आणि त्याच्या प्रमाणात हे सगळं मॅनेज केलं पाहिजे, मॅनेजमेंट. आणि म्हणून हे सगळी माणसं निर्माण झाली, हे सगळ्या देवदेवता निर्माण झाल्या. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11 असं म्हणलेलं आहे की द्वादश आदित्य म्हणजे 12 आदित्य. आदित्य म्हणजे काय? तर सूर्य. रुद्र म्हणजेच हे शंकराचं रूप आहे. आणि किती रुद्र आहेत? तर 11 रुद्र आहेत. आणि इंद्र किती आहेत? असंख्यात संख्या करी कोण शकरा. अरे इंद्र तर इतके असंख्य आहेत. आणि असे सगळे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा इतकाच आहे की आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या कल्चरमध्ये आम्ही सगळ्याला देवदेवता मानलेला आहे. म्हणजे वरुण देव म्हणलेला आहे, आदित्य देव म्हणलेला आहे, पर्जन्य देवता म्हणलेला आहे, शक्ती देवता म्हणलेला आहे, गंगा माता म्हणलेला आहे, नर्मदा माता म्हणलेला आहे, कृष्णा माता म्हणलेला आहे, गोदावरी माता म्हणलेला आहे, म्हणजे पृथ्वी माता म्हणलेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा आहे की आम्ही हे सगळ्यांना देवदेवता मान्य केलेलं आहे. आणि हे सगळे देवदेवता काय आहेत? तर त्या आमचं रक्षण पोषण वर्धन करतात, म्हणून आम्ही त्यांना देवदेवता म्हणतो. आणि आम्ही त्यांची पूजा सुद्धा करतो. आणि म्हणून ज्याला आम्ही आता पुढे समर्थ आमच्या देवदेवतांच्या कल्पनांवर क्लॅरिटी देत आहेत. ते काय म्हणतात की जगी देव धुंडाळिता आढळेना, जगी मुख्य तो कोण कैसा कळेना. म्हणजे आम्ही या जगामध्ये, या आयुष्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या देवतांना पूजतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्यावर आमची श्रद्धा आहे. आम्ही ज्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, आमचं कुलदैवत असतं, कुलदेवता असते, आम्ही तिची पूजा करतो. आम्ही गणपतीच्या दिवसात गणेशाची पूजा करतो, त्या पार्थिव मूर्तीची पूजा करतो. या श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये अनेक सण येतात आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या देवतांची सुद्धा पूजा करतो. घटस्थापने वेळेला आम्ही शक्तीची पूजा करतो. ग्रामदेवता ह्यामध्ये की प्रत्येक गावाची सुद्धा देवता असते, त्यामुळे त्याला आम्ही ग्रामदेवता म्हणतो. आमचं आराध्य दैवत असतं, त्याला मी आराध्य म्हणतो आणि त्या आराध्याची मी अतिशय जोमानं, श्रद्धेनं पूजा करतो, चिंतन करतो, नामस्मरण करतो. हे फॅक्ट आहे आणि हे गरजेचंही आहे. समर्थ ह्याच्यावर घाव घालत नाहीयेत, आमच्या श्रद्धेवर घाव घालत नाहीत, तर आम्हाला कळून देतो की कारण काय की आम्ही ज्यावेळेला या सगळ्या देवदेवतांची पूजा करतो ते बरोबरच आहे, त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही. पण आम्हाला समर्थ फक्त एकच सांगतात की अरे या सगळ्या देवदेवतांची ज्यावेळेला तू पूजा करतो त्यावेळेला तू तुझ्या मुख्य देवाला विसरू नकोस.
हा महत्वाचा पॉइंट आहे. कारण का की आम्ही त्या साधनामध्ये मग्न होऊन जातो. आम्हाला ते साधनच अतिशय महत्वाचं वाटतं आणि आम्ही त्या साधनाच्या पलीकडे आम्ही साधना का करतो आहे, आम्ही अध्यात्म का करतो आहे, आम्ही पूजा अर्चना का करतो आहे, आम्ही जपजाप्य वृतवैकल्य का करतो आहे, आम्ही ही पूजा का करतो आहे, आम्ही स्तोत्र पठण का करतो आहे, हे सगळं का करतो आहे हेच विसरतो आणि तेच करत राहतो, मेकॅनिकली करत राहतो. कुणीतरी सांगितलंय म्हणून करत राहतो, पण आम्ही ते का करतो आहे, कशासाठी करतो आहे, कुणासाठी करतो आहे हे विसरतो. आणि म्हणून आम्हाला समर्थ अतिशय विवेकाने क्लॅरिटी देतात की तू तुझ्या मुख्य देवाला, की हे सगळं कुणासाठी आहे, सगळ्या देवदेवता आहेत कबूल, ही हैरार्की देवांची आहे कबूल, आम्ही सगळ्या देवतांची पूजा करतो, अर्चना करतो, आमची श्रद्धा आहे, आमचा भाव आहे, हेही कबूल. पण ह्या सगळ्या देवतांच्या पाठीमागे असणारा मग ह्याचा प्रॉब्लेम काय आहे. आता ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही नुसतं माझ्या देवाची पूजा करत नाही हो, आमच्या देवाला आम्ही महत्व देत नाही हो. आम्ही काय म्हणतो की माझा देव श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा देव श्रेष्ठ नाही. हा प्रॉब्लेम आहे. हा कुठून आला, अहंकारामधून आला. म्हणजे देवांमध्ये प्रॉब्लेम आहे का, देवांमध्ये प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठल्याही देवताची देवाची, ग्रामदेवताची, आराध्याची, सगळ्यांची पूजा करा. पण प्रॉब्लेम कुठे आहे की आम्ही आमच्याच अहंकाराने आम्ही म्हणतो की मी असलेला देव, मी जर गणेश पूजक असेल तर मी म्हणतो की गणेश हा सर्वश्रेष्ठ देव आहे, बाकी सगळे देव कनिष्ठ आहे. मी जर देवीची पूजा करत असेल, आणि म्हणून हे वेगवेगळे संप्रदाय निर्माण झालेले आहेत. आणि या सगळ्या संप्रदायांमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण म्हणतो की काही विष्णूचे उपासक आहेत. आम्ही म्हणतो की, आणि म्हणताना म्हणतो की उभगंध म्हणजे विष्णू आणि आडवगंध म्हणजे शंकर, म्हणजे काही शंकरांचे उपासक आहे, काही गणपत्य आहेत, गणपत्य संप्रदाय आहे, काही असे वेगवेगळे देव आहेत, वेगवेगळे संप्रदाय आहेत. आम्ही त्यांची पूजा करतो, तेही बरोबर आहे. पण समर्थ हे म्हणतात की हे सगळे देव आहेत, हे सगळे देव एकच आहेत. हे सगळे देव एका देवातूनच निर्माण झालेले असल्यामुळे जरी आम्ही एक देवतेला जरी पूजा केली तरी बास आहे. पण तुम्ही एकमेकांशी भांडत बसू नका, एकमेकांशी हा श्रेष्ठ का तो कनिष्ठ असं म्हणू नका. आणि म्हणून आचार्य शंकराचार्यांनी त्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वी, ज्या वेळेला ही भांडाभांडी जास्त होती, सध्या सुद्धा आहे, पण त्या काळामध्ये अशी पूजेची कल्पना दिली की 5 देव आहेत. तुमचा जो मुख्य देव आहे, तुमचा जो आराध्य देव आहे, तो तुम्ही सेंटरला ठेवा आणि उरलेले 4 देव बाजूने ठेवा आणि सगळ्यांची पूजा करा. म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली आम्हाला शंकराचार्यांनी सांगितलं की अरे सगळे देव सारखेच आहेत, तू कुणालाही पूज, त्याला काही प्रॉब्लेम नाही. हा फक्त सोपान आहे, हा फक्त मार्ग दाखवणार आहे, हे फक्त तिथं नेण्याची क्रिया करणारा तो देव आहे. तो तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल, पण फायनली त्या देवाला सुद्धा त्या परब्रह्म परमात्मापर्यंतच जायचं आहे आणि तोच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जात नाही. म्हणून आमच्या मुख्य देवाला विसरू नका. जगी मुख्य तो कोण कैसा कळेना. म्हणून आमचं लक्ष हे त्या मुख्य देवाकडे पाहिजे. ज्या वेळेला म्हणजे थोडक्यात काय की एकाच देवापासून हे सगळे देव निर्माण झालेले आहेत. त्या एकाच देवापासून आम्ही सर्व निर्माण झालेलो आहोत. त्या एकाच देवापासून आम्ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. हे जर आम्हाला कळलं तर ऑटोमॅटिकली आमचं सगळं लक्ष त्या एका मुख्य देवाकडे लागतं, असंच समर्थ म्हणतात. आणि मग तो कसा हे सांगतात बघा. किती किती मजा आहे बघा. आम्ही ज्या वेळेला आता परवाच अनंत चतुर्दशी झाली आणि अनंत चतुर्दशीला आम्ही 10 दिवस त्या गणपतीची, त्या विग्रहाची आम्ही मोठ्या दिमाखामध्ये प्रतिष्ठापना करतो. 10 दिवस मोठ्या प्रमाणावर आरत्या म्हणतो, प्रसाद असतो, छान मोठ्या प्रमाणावर सण साजरा केला जातो. आम्हाला काय वाटतं, पर्टिक्युलरली लहान मुलांना, की ज्या वेळेला आम्ही म्हणतो की पुढच्या वर्षी लवकर या,
किंवा आम्ही म्हणतो की ते गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला. गणपती कुठं निघालाय? ती मूर्ती निघाली आहे. गणपती येतही नाही आणि गणपती जातही नाही, तो आहे तिथंच आहे. आम्ही ती पार्थिव मूर्ती आणलेली आहे, त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे, त्याचं विसर्जन चाललेलं आहे. पण हे आमच्या लहान मुलांना कळत नसल्यामुळे ते रडतात, ती मूर्ती घट्ट धरून बसतात, कारण ते अज्ञानी आहेत. जो ज्ञानी आहे तो काय म्हणतो की अरे गणपती फक्त 10 दिवस आम्ही दृश्य रूपानं या डोळ्यांनी आम्हाला दाखवलं आणि तो अदृश्य रूपानं गणपती 365 मायनस 10 डेज हा माझ्या आतच आहे. का? तर तुटे ना फुटे ना कदा देव राणा. अरे तो जो मुख्य देव आहे तो कधी तुटत नाही. मूर्ती तुटू शकते, मूर्ती फुटू शकते, मूर्तीचं विसर्जन होऊ शकतं, पण त्या मुख्य देवाचं विसर्जन होऊ शकत नाही. कारण का? की तो न तुटणारा आहे, तो न फुटणारा आहे, असा तो देव राणा आहे. आणि म्हणून ज्या वेळेला जो खरा साधक आहे, त्याला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मूर्तीवर जरी घाव घातला तरी ते चैतन्यावर आम्हाला घाव घालता येत नाही. ते पाण्याने भिजू शकत नाही. कितीही पाऊस पडला तरी मूर्ती भिजेल, पण ते तत्व कधीही भिजू शकत नाही. ते शस्त्रानं तोडता येत नाही. कारण का? की ते वस्तू नाही, ती एंटिटी नाही, ते या सगळ्यांच्या पलीकडे असणारं चैतन्य आहे, एनर्जी आहे. म्हणजे ट्यूबलाईट आम्ही फोडू शकतो, पण आम्ही इलेक्ट्रिसिटीला फोडू शकत नाही. आम्ही दिवा तोडू शकतो, पण आम्ही इलेक्ट्रिसिटीला कधीही तोडू शकत नाही. तसा तो देवराणा आहे. तुटेना फुटेना कदा देवराणा, चरेना ढळेना कदा दैन्यवाणा. तो कधीही अस्थिर होत नाही. अस्थिर होत नाही म्हणजे काय? तर आम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. मी आज इथं बसून गाडीमध्ये बसतो आणि पुण्याला जाऊ शकतो, बेंगलोरला जाऊ शकतो, मुंबईला जाऊ शकतो. माझं अस्थिरता होऊ शकते. आम्ही म्हणतो ना की आय एम सेटलिंग डाऊन, आय एम मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अँड नाऊ आय एम इन द सेटलमेंट, आय एम इन अ ट्रान्झिशन, नाऊ आय एम सेटलिंग डाऊन. कारण का? की मी अस्थिर झालेलो आहे आणि मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जात आहे. कारण का? की मी अस्थिर होतो म्हणजे माझं शरीर अस्थिर आहे, पण माझं खरं स्वरूप तो देवराणा कधीही अस्थिर होऊ शकत नाही. कारण का? की तो इथेही आहे आणि तिथेही आहे. त्यामुळे तो एकाच वेळेला ठिकाणी असल्यामुळे तो अस्थिर होऊ शकत नाही. जे स्थिर नाही ते अस्थिर होतं. तो कसा आहे? स्थिर आहे. म्हणूनच त्याला शब्द वापरलाय की तो सर्व व्यापी आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्व व्यापी आहे. आणि त्यामुळे तो कधी येतही नाही आणि तो कधीही जातही नाही. जो येतो तो जातो. हे शरीर येतं आणि हे शरीर जातं. तो आहे तिथंच आहे. आणि म्हणूनच तो कधीही दैन्यवाणा होत नाही. आम्ही सर्वजण दैन्यवाणा होतो. आमच्या आयुष्यामध्ये थोडंसं दुःख झालं की आम्ही अपसेट होतो, आम्ही दैन्यवाणा होतो, आमचा कॉन्फिडन्स जातो, आमच्यामध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो. कारण का? की आम्ही या प्रकृतीकडे लक्ष देतो, आम्ही या शरीराकडे लक्ष देतो, या मायेमध्ये असणाऱ्या आमच्या या मनाकडे आम्ही लक्ष देतो. पण या सगळ्या शरीराच्या पाठीमागे या मनाला चैतन्य देणारा, या शरीराला चैतन्य देणारा तो कळेना कळेना कदा लोचनासी, तो आमच्या चर्मचक्षूंना दिसत नाही. तो फक्त ज्ञान चक्षूंना पाहता येतो, म्हणजे आम्हाला त्याचा अनुभव येतो, म्हणजे आम्हाला ते कळू शकतं, आम्हाला त्याची जाणीव होते. होते ना? त्या परब्रह्म परमात्म स्वरूपाची आम्हाला जाणीव होते की त्याच्यामुळेच मी जिवंत आहे. तो आत माझ्या या शरीरामध्ये आहे आणि या शरीरामध्ये आत राहून त्याला चैतन्य देतोय, म्हणूनच मी हातवारे करू शकतो, मी बोलू शकतो. पण ते आम्हाला कळेना कळेना कदा लोचना, अशी कितीही आम्ही प्रयत्न केला
कितीही आम्ही चर्मचक्षुंनी त्याला शोधायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला तो कधी हाताला लागणार नाही. आपल्याला सगळ्यांना ते कळण्यासाठी म्हणून यशोदा आणि आमचा गोपाल याची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीये की तो छोटा सगळीकडे फिरत असतो आणि यशोदा माता त्याला धावत 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 त्याच्या पाठीमागे त्याचा पाठलाग करत असते, पण तो कुणाच्या हाताला कसा लागणार? यशोदा मातेच्या हाताला तो लागूच शकणार नाही. कारण का की तो हाताला लागण्यासारखाच नाही, कुणाच्या हाताला तो येऊ शकत नाही. पण शेवटी त्यालाच यशोदा मातेची दया येते आणि तो यशोदा मातेला हातात सापडण्यासारखं वाटतो. तिला भास होतो की अरे मी त्याला पकडलेला आहे आणि ती उखळाला बांधून ठेवते आणि तिला असं वाटतं की मी त्याची आई आहे आणि मी त्याला बांधलेला आहे. कारण का की तो स्वतः दयाळू असल्यामुळे त्यांनी स्वतः आपल्या मातेला त्याच्या हातात केलं. पण तो कुणाच्या हाताला लागतो का? तो त्या मातेचाही माता आहे, पण हे त्या मातेला माहित नसल्यामुळं त्याला ते कळत नाही. म्हणून ते कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी पणासी. का येत नाही? प्रॉब्लेम कुठे आहे? लगेच प्रत्येक वेळेला समर्थ सांगतात की हे खरं इतकं सोपं आहे, इतकं क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर आहे, तरी सुद्धा आम्हाला ते कळत नाही. याचं कारण एकच, वसेना दिसेना जगी मीपणासी. मीपणा हा जो अहंकार आहे, हा अहंकारामुळं आम्हाला त्याचा अनुभव येत नाही. आणि हे आम्हाला दाखवण्यासाठी आम्हाला भगवंतांनी गीतेच्या मध्ये धृतराष्ट्राचा रोल आम्हाला त्यासाठी सांगितलेला आहे. गीता तिघांना सांगितली, तेच श्लोक बघा. म्हणजे आम्हाला सगळ्यांना हे कळेल की ह्या प्रत्येक वेळेला हा शब्द येतो की अहंकारामुळे मला त्याचा अनुभव येत नाही, अहंकारामुळे मला त्याची जाणीव होत नाही, अहंकारामुळे मला कळत नाही, अहंकारामुळे मला त्याचं अस्तित्व जाणवते. म्हणजे काय? म्हणजे काय तर शब्द तेच आहेत, पण त्याचा होणारा इम्पॅक्ट वेगवेगळा आहे. आणि तो इम्पॅक्ट कुठे होतो? त्या शब्दांचा इम्पॅक्ट, त्याच्या शब्दांची जाणीव या ज्ञानचक्षुंनी, या मनामध्ये, या बुद्धीमध्ये होते. आणि म्हणूनच असं म्हणलेलं आहे की मला त्याचा अनुभव कसा येईल? ज्ञानचक्षुषा पश्यन्ति. शब्द तेच आहेत, पण त्याचा अनुभव वेगवेगळा आहे. आणि प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाला वेगवेगळा येतो. याचं कारण प्रत्येकाचं मन वेगळं वेगळं आहे. गीतेचे शब्द, गीतेचे श्लोक एक्झॅक्टली सेम तसेच्या तसे तिघांनी ऐकले. अर्जुन, धृतराष्ट्र आणि संजय. पण त्या तिघांवर त्याच शब्दांचा वेगवेगळा इम्पॅक्ट झाला, त्या तिघांनाही वेगवेगळा अनुभव आला, तिघांना त्याची वेगवेगळी जाणीव झाली. कशामुळे? तर प्रत्येकाच्या आत असलेल्या मनामुळे. आणि मन वेगवेगळं असल्यामुळे, मन विषयासक्त असल्यामुळे, मन अहंकारी असल्यामुळे. धृतराष्ट्राचं चरित्र बघा, प्रत्येक वेळेला मी आणि माझा, मी आणि माझा, मी आणि माझा. दुर्योधन माझा आहे, मला राज्य पाहिजे, माझ्या दुर्योधनाला राज्य पाहिजे, असं ज्या वेळेला तो माणूस म्हणत असतो, मला माझं माझं सगळं पाहिजे, मी आणि माझा, त्याच्यामध्ये निसंगता नाही. मी मायसेल्फ असं आहे. जोपर्यंत माझ्यामध्ये निसंगता येत नाही तोपर्यंत कितीही ऐकलं, कितीही साधना केली, कितीही आम्ही तपश्चर्या केली तरी त्याचा उपयोग होत नाही. याचं कारण असं आहे की आम्ही ते जाणून करत नाही, ते समजून करत नाही, साधना समजून करत नाही. आणि म्हणूनच आम्हाला धृतराष्ट्राचं उदाहरण, चरित्र आम्ही बघितलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं धृतराष्ट्राचं सांगितलंय की धृतराष्ट्र कोण आहे? तो म्हणे चिखलामध्ये बसलेला रेडा आहे, रेडा. म्हणून त्याला शब्द कानावर येतात पण त्याला काहीही कळत नाही. संजयाला इन बिटवीन आहे. अर्जुना मोक्ष प्राप्त होतो. अर्जुन म्हणतो की माझा सगळा संशय दूर झाला. नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा तव प्रसादात मयाच्युत. असं अर्जुनाची अवस्था होते. संजयाची अशी अवस्था होते की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. अशी संजयाची अवस्था होते. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात. तेच शब्द आहेत, तेच वाक्य आहेत, तेच श्लोक आहेत. आणि धृतराष्ट्र
धृतराष्ट्राच्यावर काहीही परिणाम होत नाही. कारण का? थिक स्किन. थिक स्किन म्हणजेच काय? तर अहंकारी व्यक्तिमत्व, म्हणजेच अहंकारी स्वभाव, म्हणजेच मी आणि माझा स्वभाव, विषयासक्त स्वभाव, विषयासक्त मन. आणि म्हणूनच धृतराष्ट्राला त्याच भगवंताचं अस्तित्व जाणवत नाही. कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जगी मी पणासी. पुढे म्हणतात की जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधोनी कोणी न पाहे. अरे जो माणूस जो देव आम्ही मानलेला आहे, ज्याची आम्ही पूजा करतो, ज्याच्यावर आमची श्रद्धा आहे, जिथं मी नतमस्तक आहे, तो नक्की कोण आहे हे मी कधी अनालिसिस केलंय का हो? कुणीतरी सांगितलंय म्हणून मी ते करतो. हा देव आहे, त्याची तू पूजा कर म्हणून मी करतो. पण तो नक्की कोण आहे? मी नक्की पूजा का करतो? आणि पूजा केल्यानंतर नक्की काय होणार आहे याचा विचार कोणी करत नाही. म्हणून इथं समर्थ म्हणतात की परी देव शोधोनी कोणी न पाहे. अरे हा देव कोण आहे हे कोणीही शोधून पाहत नाही. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानली भक्तीचे तेची मोठी. अरे ह्या जगामध्ये कोट्यानुकोटी देव आहेत. आपण सगळेजण म्हणतो की अनेक आपली त्याच्यामध्ये हे आहेत की इतके सारे कोटी देव आहेत, 33 कोटी देव आहेत आणि इत्यादी इत्यादी. सांगण्याचा मुद्दा आहे, तर नंबर गेम मध्ये आपल्याला जायचं नाहीये. सांगण्याचा मुद्दा आहे की अनेक देव सुद्धा आहेत. जशी अनेक माणसं आहेत, जशी अनेक शरीर आहेत, अनेक पशु पक्षी आहेत, तसे अनेक देवदेवता सुद्धा आहेत. आणि प्रत्येक जण आपल्याच देवदेवतांना मानतो. प्रत्येक जण आपल्याच देवदेवतांची पूजा करतो. प्रत्येक जण आपल्याच देवदेवतांवर श्रद्धा ठेवतो. प्रत्येक जण आपल्याच देवदेवतांची भक्ती करतो. इथपर्यंत ठीक आहे. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रत्येक जण माझाच देव मोठा आहे असे मानतो. प्रत्येक जण माझीच भक्ती श्रेष्ठ आहे असंच मानतो. प्रत्येक जण बाकीचे सर्व देव आणि बाकीच्या सर्वांची भक्ती कनिष्ठ आहे असं म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात की जया मानेली भक्तीचे त्याची मोठी. अरे इतके सगळे देव आहेत, इतके सगळे कोट्यानी कोटी देव आहेत, म्हणून इथे पुढे म्हणतात की तिन्ही लोक जेथोनी निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. अरे राजा, सगळे देवदेवता नव्हे, सगळी सृष्टी नव्हे, तिन्ही लोक, त्रैलोक्य म्हणजे देवलोक, मृत्यूलोक आणि पाताल लोक, हे जे सगळे जे लोक आहेत, तिन्ही लोक जे आहेत, हे सगळे कुठून निर्माण झाले? त्या एकाच देवापासून निर्माण झाले. तो जो मुख्य देव आहे तो देवराया आहे. तया देवरायासी कोणी न बोले. अरे त्या देवरायाला कुणीच विचारत नाही, त्याच्याबद्दल कुणीच माहिती करून घेत नाही. तो कसा आहे कुणी जाणत नाही, त्याबद्दल कुणामध्ये क्युरिओसिटी नाही. इतके आम्ही स्थूल बुद्धीचे आहोत, इतके आम्ही कूपमंडूक आहोत. कूपमंडूक हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो विहिरीमध्ये असतो त्याला कूपमंडूक म्हणतात, की जो बेडूक असतो त्याच्या दृष्टीने फक्त एवढंच सृष्टी आहे की विहीर म्हणजेच सर्व काही आहे. तसं आमचं झालेलं आहे. जगी थोरला देव तो चोरला असे शब्द समर्थाने वेगवेगळी विशेषण वापरली. थोरला देव म्हणलेला आहे, देवराया म्हणलेला आहे, मुख्य देव म्हणलेला आहे. म्हणजे तो जो एक आहे, म्हणजे तो कोण? तो परब्रह्म परमात्मा आहे. तो एकच आहे. तया देवरायासी कोणी न बोले, जगी थोरला देव तो चोरला असे. अरे तो सूक्ष्म आहे. तो थोरला देव जो आहे तो सूक्ष्म आहे. आपण मगाशी बघितलं की तो आकाशाला सुद्धा व्याप्त करणारा आहे. तो परब्रह्म म्हणजे सगळ्यात मोठा आहे. तो सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे. तो येणारा जाणारा नाही, तो आहे तिथंच आहे. आणि आता हे सगळं सांगितल्यानंतर फायनली समर्थ सांगतात की तू स्वतःच्या बुद्धीनं, स्वतः वाचून, स्वतः ऐकून तू त्याला भेटू शकणार नाहीस. हे काळ्या तगडावरची रेघ आहे. गुरु वीण तो सर्वताही न दिसे. आणि हे या सगळ्या
मनोबोधाचं सार आहे. कारण का की तो गुरु वेळ कधीही दिसणार नाही, कधीही करणार. कारण मी माझी माझी बुद्धी ही नेहमी माझी कशी आहे, माझी बुद्धी ही नेहमी मी आणि मी माझा ही साक्षीभावाची बुद्धी नसल्यामुळं, ही आसक्त बुद्धी असल्यामुळं, विषयासक्त बुद्धी असल्यामुळं मी त्या अलिप्त निसंग असणाऱ्या परब्रह्म परमात्म्याला कधीही बघू शकत नाही. माझ्या स्वतःच्या बुद्धीनं, माझ्या स्वतःच्या कर्तृत्वानं, माझ्या स्वतःच्या अभ्यासानं मी कधीही बघू शकत नाही. आणि म्हणून ते म्हणतात, गुरुचं महत्व ते सांगतात की आता तुला तो बघायचा आहे, हे तर नक्की आहे. आता आता आम्हाला सगळं कळलं की अरे हे सगळे देव कोण आहेत, हे उपासना करणं, साधना करणं हेही बरोबर आहे, पण त्या देवांचा देव कोण आहे, मुख्य देव कोण आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि तो सूक्ष्म आहे हे कळलं, तो थोरला देव आहे हे कळलं, तो सर्वव्यापी आहे कळलं, तो चर्मचक्षूंनी दिसत नाही हे कळलं, तो ज्ञानचक्षूंनी दिसतो हेही कळलं, तो अहंकार सोडायला पाहिजे त्यावेळेला तो कळेल हेही कळलं. पण हे सगळं कळून सुद्धा गुरु विण तो सर्वथाही न दिसे, गुरु शिवाय तो मला दिसू शकत नाही. याच्यासाठी आम्हाला गुरुचं महत्व ह्या परमार्थ साधनामध्ये, अध्यात्मामध्ये प्रचंड आहे. कारण का की गुरु विण तो सर्वथाही न दिसे. असं म्हणल्यानंतर आम्ही लगेच काय म्हणतो की आता मला गुरु केला पाहिजे. लगेच समर्थ इथं अतिशय अखंड सावधानतेने सांगतात की मग गुरु कोण, की जसे देवदेवता कोट्यावधी आहेत तसे गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. अरे गुरु सुद्धा गल्ली गल्लीमध्ये आहेत. सध्याच्या कलियुगामध्ये तर गुरु घरोघरी आहेत. प्रत्येक जण मीच गुरु आहे, प्रत्येक जण मलाच सर्व काही कळलेलं आहे, परब्रह्म माझ्याच हाताला आलेला आहे, मी परत रोज परब्रह्माशी बोलतो आहे, अशा पद्धतीने बोलतात. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. असे अनेक कोट्यावधी गुरु आहेत. बहुसाल मंत्रावरी शक्ती मोठी. आणि गुरु कसे आहेत, काही काही गुरु त्यांच्यामध्ये अनेक मंत्र आहेत, त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या शक्ती आहेत, ते हा चमत्कार करतात, ते तो चमत्कार करतात. आणि मग सगळ्या शिष्यांच्या मध्ये असं की तुझा गुरु तो किती चमत्कार करतो आणि माझा गुरु त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त श्रेष्ठ आहे, तो इतका मोठा चमत्कार करतो, त्याच्याकडे इतकी मोठी सिद्ध आहे. गुरूंमध्ये प्रॉब्लेम नाही, पण शिष्यांमध्ये प्रॉब्लेम आहे. कारण शिष्य एकमेकांच्या मोठ्या मोठ्या हिरिरीने चर्चा करत असतात की माझ्या गुरूंकडे ही शक्ती आहे, माझ्या गुरूंकडे ती शक्ती आहे, आणि माझ्या गुरूंकडे ही सिद्धी आहे, आणि त्यांनी हा चमत्कार केलेला आहे आणि तो चमत्कार केलेला आहे. असे सगळे गुरु आहेत. म्हणतात की अरे खरा गुरु कोण, मनी कामना चेटके धात माता. अरे ज्यांच्या मनामध्ये कामना आहे ते गुरु कसे होणार. मनी कामना चेटके धात माता, म्हणून गुरु कसा व्हायला पाहिजे, तर तो कामना रहित व्हायला पाहिजे. आणि जो कामना रहित असतो तोच खरा गुरु असतो. इथं समर्थ सांगतात की अरे असा तू गुरु शोध. म्हणजे थोडक्यात शिष्यानी गुरुची परीक्षा बघायला पाहिजे असं इथं समर्थ सांगतात. का, कारण आज सध्याच्या काळामध्ये इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा जमाना आहे. आम्हाला लगेच सगळं पाहिजे, क्विक, फास्ट फूड, फास्ट मोक्ष, फास्ट आनंद, फास्ट शांतता. सगळ्या दुःखांचं फास्ट फास्ट आमचं सगळं रिमूव्ह करायला पाहिजे. असं कोणीतरी नुसतं हात केला की सगळी दुःख निघून जायला पाहिजे. अरे इतकं जर सोपं असतं तर काय झालं असतं. समर्थ म्हणतात की जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तीदाता. अरे तो असा गुरु मुक्तीदाता होऊ शकत नाही रे. तो तुझ्या मुख्य देवाचं दर्शन करू देऊ शकत नाही रे. कारण का, की त्याच्या मनामध्ये कामना आहे. त्याच्या मनामध्ये कामना कुठल्या आहेत, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की 3च कामना आहेत, पुत्रेच्छा, वित्तेच्छा आणि पुत्रेच्छा, वित्तेच्छा आणि कामेच्छा. एक मिनिट, लोकेच्छा, सॉरी. पुत्रेच्छा म्हणजे मी आणि माझं, मी माझा परिवार, मी माझी मुलं बाळ, मी माझे नातेवाईक, मी माझा गोतावळा, मी माझा संप्रदाय, मी माझा देव, हे सगळं आहे पुत्रेच्छा. वित्तेच्छा म्हणजे मी माझं
मी माझी संपत्ती, मी माझा पैसा अडका, मी माझा बँक बॅलन्स, मी माझा जे सगळं स्थावर जंगम आहे ते सगळी वित्तेच्छा. आणि लोकेच्छा म्हणजे मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, मला सगळ्यांनी हार तुरे घालावे म्हणजे मी चांगला, मला सगळ्यांनी चांगलं म्हणलं म्हणजे मी चांगला, मला जर कोणी चांगलं म्हणलं नाही तर मी छोटा, मी कुणीच नाही. आणि म्हणून मला चांगलं मिळावं, मला भरपूर लाईक्स मिळावेत, मला व्हॉट्सअपवर सगळ्यांनी चांगलं म्हणावं, मला फेसबुकवर चांगलं मिळावं, मला सगळ्यांनी थम्सअप दाखवावे, म्हणून माझ्या मनामध्ये कामना आहेत, इच्छा आहेत, वासना आहेत. आणि जोपर्यंत माझ्या मनामध्ये या पुत्रेच्छा, लोकेच्छा आणि वित्तेच्छा या कामना आहेत तोपर्यंत मी गुरु होऊ शकत नाही. भगवंतांनी सुद्धा स्थितप्रज्ञ याला उदाहरण तिथं दिलेलं आहे की स्थितप्रज्ञ पुरुष कोण. स्थितप्रज्ञ पुरुष म्हणजे काय की त्याच्यामध्ये कुठल्याही कामना नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही इच्छा नाही, तो सर्व ह्या जगामध्येच आहे. तुमच्या आमच्या सारखाच तो काम करताना दिसतो आहे, नवे तो जीव ओतून काम करताना दिसतो आहे, पण तो स्वतःसाठी काम करत नाही. त्याला त्यातून काही भोगायची इच्छा नाही, कुठलीही कामना नाही, कुठलीही इच्छा नाही, कुठलंही सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो. सुख झालं तरी ठीक, दुःख झालं तरी ठीक, लाभ झाला तरी ठीक, अलाभ झाला तरी ठीक, फक्त तो काम करायचं आहे म्हणून तो करतो. बाकी त्याच्यामध्ये कुठलीही इच्छा नाही, कुठलीही कामना नाही, काहीही भोगायचं नाही. असा जो आहे तोच गुरु आहे. आणि तो गुरु कोण होऊ शकतो की त्यानं त्याच्या गुरूंच्याकडे तो गेलेला आहे. आणि म्हणून ते मगाशी जे म्हणलं की हिमालयामध्ये विचारलं जातं की भगवान आप कहाँ के हो, आपकी गुरु परंपरा क्या है, आप कौन से गुरु से सीखे हो. त्याच्यावरून आम्हाला कळतं की अरे तुमचा गुरु कसा आहे. आणि ऍब्सोल्यूट गुरु कसा आहे इथे आम्हाला सांगतात की ज्याचा जो गुरु शिष्य परिवार भरपूर असावा ही सुद्धा इच्छा आहे. मला अनेक लोकांनी चांगलं म्हणावं, गुरुपौर्णिमेला चांगलं म्हणावं ही सुद्धा इच्छा आहे. म्हणजे या सगळ्या इच्छा, या सगळ्या कामना, या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. समर्थ सांगतात की गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावरी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तीदाता. जर खरोखरच मला मुक्त व्हायचं असेल, जर खरोखर मला जर तो आनंद पाहिजे असेल, जर खरोखर मला परब्रह्म परमात्मा स्वरूपाचं एकरूपता पाहिजे असेल, खरोखरच जर मला ती अवस्था पाहिजे असेल तर माझा गुरु सुद्धा तिथपर्यंत पोहोचलेला असला पाहिजे, माझा गुरु सुद्धा त्या अवस्थेला पोहोचलेला असला पाहिजे. आणि त्या गुरुंनी सुद्धा त्याच्या गुरूंकडून ती ज्ञान, ती साधना प्राप्त करून, ती अवस्था प्राप्त करून घेतली असली पाहिजे. जर त्या गुरुला जर त्यानं स्वतःच जर त्या मोठ्या मोठ्या देवाचं जर दर्शन घेतलं नसेल तर तो इतरांना काय सांगणार, तो मुक्तिदाता कसा होणार. स्वतःच जर त्याला अनुभव आला नसेल तर तो इतरांना काय सांगणार, तो इतरांना कसा अनुभव देणार. म्हणून म्हणतात की गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. म्हणून समर्थ स्पष्टपणाने सांगतात की अरे तू चमत्काराच्या पाठीमागे जाऊ नकोस, तू शक्तीच्या पाठीमागे जाऊ नकोस. आम्हाला हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणं सांगितलेली आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता मी ते सांगत नाही. माऊलींच्या काळामध्ये ते वाघावरून येतात, हातामध्ये साप वश आहेत, अनेक मंत्र आणि सिद्धी आहेत, बरोबर आहे ना. आणि त्यांना गुरु कोण झाला, मुक्ताबाई गुरु झाली. इथे वयाचा संबंध नाही, शारीरिक दृष्ट्या कितीही तो मोठा असेल, तो ज्येष्ठ असेल, पण तो श्रेष्ठ होऊ शकत नाही. कारण का की हा मनाचा अधिकार आहे. म्हणून हे आम्हाला दाखवण्यासाठी मुक्ताबाई त्यांच्या गुरु होतात, बरोबर आहे ना. म्हणून म्हणतात की जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता, नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू. तो जागृणा करत नाही, तो लोकांना फसवत नाही. द्रव्य भोंदू हा शब्द वापरलाय समर्थांनी. कारण का की आज आमच्या समाजामध्ये ठिकठिकाणी गुरु निर्माण झालेले आहेत.
जर गुरुला भगवं वस्त्र पाहिजे असेल तर भगवी वस्त्र असलेले गुरु निर्माण झालेले आहेत. ते जादूटोणा करतात, अनेक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात, द्रव्य बंधू. कारण का की त्यांना सुद्धा पोट आहे, म्हणून ते द्रव्य मिळवण्यासाठी तो धंदा करतात. अध्यात्म हा धंदा झालेला आहे ना नवडेच. म्हणून इथं समर्थ आम्हाला सांगतात की तू अतिशय सावध राहा. तू जर खरोखर जर साधक असशील आणि जर तुझा हेतू, तुझं ऑब्जेक्टिव्ह जर परब्रह्म परमात्मा स्वरूप जर तुला पाहिजे असेल तर दिस आर द डूज अँड डोंट्स. तू कुणापाशी जा, कारण हा चॉईस तुला दिलेला आहे. नवे चेटकी चाळकू द्रव्य बंधू, नवे निंदकू मत्सरू भक्ती बंधू. तो कुणाची निंदा नालस्ती करत नाही, तो कुणाचा मत्सर करत नाही. ज्याच्याकडे भक्ती नाही तो गुरु होऊच शकत नाही. तो नुसता म्हणला की मी फक्त विचार करतो आणि त्याच्याकडे भक्ती नाही, भाव नाही, तो गुरु होऊ शकत नाही. नवे उन्मत्तू व्यसनी संग वाधू. जो उन्मत्त नाही, जो व्यसनी नाही आणि जो निसंग आहे, जो स्वतःच विषयांमध्ये बुडालेला आहे, जो स्वतःच निसंग नाही, तो कसा गुरु होणार? आणि म्हणूनच हे सगळं सांगितल्यानंतर नवे चेटकी चाळकू द्रव्य बंधू, नवे निंदकू मत्सरू भक्ती बंधू, नवे उन्मत्तू व्यसनी संग बाधू, जनी ज्ञानिया तोच साधू अगाधू. असा जो कोण नसेल नसेल नसेल, म्हणून किती शास्त्राला समर्थ पक्क्यात बघा. न इति न इति न इति न इति, ही श्रुती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा ह्याचाच उपयोग केला की नवे चेटकी चाळकू, निगेटिव्ह लॉजिक वापरलं. नवे चेटकी चाळकू द्रव्य बंधू म्हणजे तो असा नाही. नवे निंदकू मत्सरू भक्ती बंधू, तो असा नाही. नवे उन्मत्तू व्यसनी संगबाधू, तो असा नाही. आणि मग हे सांगितल्यानंतर जनी ज्ञानी या तोची साधू अगाधू. असा जो कोण नाही तोच खरा साधू आहे. असा जो कोण नाही तोच खरा ज्ञानी आहे. असा जो कोण नाही तोच खरा गुरु आहे. म्हणजे तो गुरु कसा असावा हे सांगितलं पहिल्यांदा की ते काय आहे, ती वस्तू काय आहे सांगितलं. नंतर सांगितलं की ती वस्तू जर तुला पाहिजे असेल खरोखर तर तुला गुरुशिवाय पर्याय नाही. आणि मग ते सांगितल्यानंतर खरा गुरु कोण आहे ते सांगितलं आणि त्याची ओळख सांगितल्यानंतर सांगितलं की अरे तू त्या गुरुकडे जा, त्या माणसाकडे जा. भगवंताने सुद्धा तेच सांगितलं, बाकी काहीही सांगितलं नाही. की अरे तुला जर तो पाहिजे असेल तू तर कुठे जा, तर तत्वदर्शनाकडे जायला सांगितलं. भगवंतानी सुद्धा गीतेमध्ये गुरुकडं म्हणजेच जन तत्वज्ञान म्हणजे तो तत्वदर्शन आहे, म्हणजे त्यानं तत्वला दर्शन म्हणजे तत्वाचं दर्शन केलेलं आहे, अशा गुरुकडे जा म्हणजे तो तुला त्याच तत्वाचं दर्शन देऊ शकेल. असं भगवंत सुद्धा तिथं तेच म्हणतात. इथं समर्थही तेच सांगतात की अशा जनी ज्ञानिया तोची साधू अगाध. आणि असं केल्यानंतर आम्हाला ते तत्व, तो मोठा देव, तो मुख्य देव, देवराया भेटेल, त्याची जाणीव होईल, त्याचा अनुभव येईल, त्याचं आम्हाला दर्शन होईल असं आम्हाला सांगतात. तेच गुरु आमचे ज्ञान चक्षुषा आमचे ओपन करतील आणि ज्ञान चक्षु ज्यावेळेला ओपन होतील त्यावेळेला आम्हाला त्याचं दर्शन होईल, तोपर्यंत होणार नाही. असं या आजच्या सेशनचं समरी आहे. आज आता आपण इथंच थांबू. पुढच्या रविवारी आपण पुढचे श्लोक घेऊ. 181 श्लोक झालेले आहेत. आता 205 श्लोक मनाच्या श्लोकामध्ये आहेत. म्हणजे अजून एक 2-3 सेशन मध्ये आपला मनाचे श्लोक किंवा मनोबोध हा ग्रंथ हा समाप्त होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण लगेचच समर्थांच्या प्रस्थानत्रयी मधला दुसरा ग्रंथ दासबोध म्हणजे मनाचे श्लोक म्हणजे मनोबोध हे फाउंडेशन आहे. हे फाउंडेशन झाल्यानंतर आम्ही पुढचा ग्रंथ म्हणजे दासबोध घेणार आहोत. आपण तो क्रमाक्रमानं पाहू. आज आपण इथंच थांबू. हरिओम तत्सत. वर्षा शेवटची प्रार्थना कल्याणकारी म्हणतीस? हो, एकच मिनिट. हम्म.
एकच मिनिट हा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती घरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली को हरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. दास म्हणे आम्ही केलो पावलो, केलो पावलो. दयसी नाही सुसरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. हो कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. श्रीराम समर्थ. मी लाईन्स ओपन करतो. नेहमीप्रमाणे मायक्रोफोन आणि व्हिडिओ दोन्ही ऑन करतो. काही जर शंका असेल, काही जर क्वेश्चन्स असतील तर अनम्यूट करायचं आणि मग बोलायचं, म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल. एक 5-10 मिनिटं आपण थांबूया, की काही हे असतील तर. आय थिंक सतत काकू तुमचं म्यूट आहे. हा बघा, येते आता ऐकू? हो, आता ऐकू येतंय. हा हा. ह्याच्यामध्ये म्हणजे सुंदरच सांगितलं तुम्ही, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. आम्हाला सगळ्या आमचं म्हणजे जे माहिती हवी होती ती अगदी विस्तृतपणे मिळाली आहे. आणि मला तर वाटतं की तुमच्या आई वडिलांना आधीच कल्पना असेल, म्हणून तुमचं नावही त्यांनी विवेक ठेवलं. म्हणजे प्रत्येक वेळी विवेक 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 हाक मारल्यामुळं तुमच्या ब्रेन मध्ये सुद्धा खरंच म्हणजे काहीतरी पूर्वयोजना असावी असं मला एक वाटतंय मनात. त्यामुळे त्यांना, आई वडिलांना अगदी म्हणजे साष्टांग नमस्कार त्यांना. आणखीन तुम्ही ह्याच्यामध्ये म्हटलात की ब्रह्मदेव रजोगुण संपन्न असं बोलला. हा, तर मग तो आपल्या कपाळावर आपलं भाग्य लिहितो, तर त्याच्यामध्ये तो रजोगुण प्रधानच लिहिल का असं एक शंका. तर आता थोडस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देव आहेत, तीन गुण पण आहेत. हा, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. म्हणून मग तीन देव या तिन्ही गुणांचं रिप्रेझेंटेशन करतात.
म्हणजे ब्रह्मदेव विष्णू सत्वगुणी आणि शंकर हे तमोगुणी. तमोगुण. असं आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं. म्हणून ज्या वेळेला आम्ही प्रत्येकाकडे आमच्याकडे रजोगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे. बरोबर. ब्रह्मदेव ही सृष्टी निर्माण केली. या रजोगुणाशिवाय कार्य करू शकत नाही. अच्छा. म्हणून मनुष्यामध्ये ज्यावेळेला आम्हाला मनुष्य जन्म मिळाला त्यावेळेला माझ्यामध्ये रजोगुण असतो. आणि म्हणूनच मला मनुष्य जन्म मिळाले. आणि म्हणून जर जसं ब्रह्मदेवा कपाळी लिहितो तर असा दुसरा कुठला ब्रह्मदेव माझ्या कपाळी लिहित नाही. तर माझ्यामध्ये रजोगुण ब्रह्मदेव रूपी असलेला तोच माझ्या कपाळी माझं अक्षर. म्हणजे मीच माझ्या जन्माचा शिल्पकार. आय एम द मास्टर ऑफ माय ओन डेस्टिनी. कारण रजोगुणामध्ये मी जेव्हा कार्य करतो त्यावेळेला कशा पद्धतीने कार्य करतो त्याच्या पद्धतीने माझ्या मनामध्ये संस्कार निर्माण होतात. कळलं की नाही? म्हणजे मी ज्याला कार्य करतो त्याच्यामध्ये पाठीमागे संकल्प असतो, इच्छा असते, कामना असते, भोग वासना असते. म्हणजे मला आज आंबा खायची किंवा खायची इच्छा झालेली आहे. रजोगुणातून निर्माण झालेली आहे. म्हणून मी उठून बाजारात जातो, कार्य करतो, गुलाबजाम आणतो, खातो, आनंदी होतो, भोग वासना शमवतो. इथपर्यंत ठीक. पण त्याच रजोगुणामुळे मी त्या अनुषंगाने माझ्या निर्माण करतो की मला उद्या सुद्धा गुलाबजाम पाहिजे. ओके. म्हणजे माझ्या कपाळी कुणी लिहिलं मीच. अच्छा. म्हणजे ब्रह्मदेव कुठं वेगळा नाही. ब्रह्मदेव हा माझ्या आतच आहे. बरं, उद्या मला सत्वगुणामुळे पूजा करावीशी वाटते, साधना करावीशी वाटते. तो विष्णू कुठे आहे? तो विष्णू बाहेर नाही, आतच आहे. तो माझ्या आतून अजून साधना सत्वगुणामुळे मी साधना. आणि तोच शंकर माझ्या मनामध्ये राहून मला आळस आणतो, मला संध्याकाळी झोपायला लावतो. निद्रा आलस्य हे तमोगुणातले. म्हणजेच थोडक्यात मी लयाला जातो. ज्याला झोपतो त्याला मी लयाला जातो. बरोबर आहे. आणि हे कुणाचं काम आहे? हे त्रिगुण हे बाहेर नसून हे प्रत्येकामध्ये असा त्याचा अर्थ आहे. ओके. पण असंही म्हणतात ना, मध्ये चिन्मय मिशनच्या प्रज्ञा दिदी त्यांच्याकडे आम्ही गीता क्लासला जायचो, तर त्या म्हटल्या की 50% पुण्य आणि 50% पाप झालं तरच मानव जन्म येतो. ओके. म्हणजे ते विधानही बरोबरच आहे. कसं बरोबर आहे? पुण्य आणि पाप हे कर्मातूनच निर्माण होतं. म्हणजे या आयुष्यामध्ये मी ज्याला जन्म घेतलेला आहे मी काहीतरी कर्म करतोय. बरोबर. प्रत्येक कर्म पुण्यस्वरूप असेल किंवा पाप स्वरूप असेल. म्हणजे त्या प्रत्येक कर्माचा काहीतरी हिशोब आहे. काही पुण्यकारक कर्म मी केलेली आहेत, काही पापकारक कर्म मी केलेली आहेत. म्हणून गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थः अधो गच्छन्ति तामसः. जर मी पापकर्म केली असेल, तमोगुणामुळे जास्त पापकर्म केले असेल, म्हणजे माझं आयुष्य मी आळसामध्ये घालवलेलं आहे. मी लोकांचं सगळं वाईट केलेलं आहे. त्यावेळेला मी अधोगती माझी प्राप्त होते. आणि जर चांगली कर्म केली असेल तर मी
मी ऊर्ध्वगती. सत्वगुण प्रधान होतो, म्हणजेच मी विष्णू स्वरूप होतो. अच्छा. आणि मी स्वर्गामध्ये जाणं म्हणजे काय, तर याच जन्मामध्ये मला आनंद होतो, सुख समाधानी होतो. सगळी सुख माझ्या समोर आहेत, मी समाधानी आहे, मी तृप्त आहे, मी कृतकृत्य आहे असं वाटणं म्हणजेच मीच स्वर्ग आहे. आणि ऑन द कॉन्ट्री समाजामध्ये पहा, झोपडपट्टीमध्ये जाऊन पहा, त्याच्याशिवाय वेगळा नरक असू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात हे फक्त आम्हाला गोष्टीरूपाने सांगितले की स्वर्ग वरती आहे, नरक खालती आहे, विष्णू असा आहे, ब्रह्मदेव असा आहे, शंकर असा आहे, पण हे सगळं हे आमच्याच आत आहे. बरोबर आहे. पिंडामध्ये जे आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे, यष्टीमध्ये जे आहे ते समष्टीमध्ये आहे. नाही, आणि आपण समजण्यावरही असतं ना ते. आता हे आम्हाला हा 1.5 तास जो ना अगदी स्वर्गात असल्यासारखं वाटतं. काही म्हणजे घरात रविवार असतो, सुट्टी असते, मुलांचा गोंधळ चालू असतो, पण कधी एकदा इथं येऊन बसू म्हणजे हे स्वर्ग सुख तुमच्यामुळे आम्हाला मिळतंय, ह्याच्यात म्हणजे आमचा काहीतरी पुण्य आहे, त्यामुळं आम्हाला ही इच्छा होतीये. किंवा आता मागच्या रविवारी जरी नसला तरी आम्हाला फार म्हणजे काहीतरी आम्ही चुकलोय, म्हणजे काहीतरी आमच्या ह्याच्यात कमी पण आलाय असं वाटत होतं मागच्या रविवारी. काहीतरी आपलं आज कमी झालंय म्हणजे ही समर्थांची कृपा आहे, ही रामरायाचीच कृपा आहे की आम्ही सगळ्यांना एकत्र जोडलेलो आहोत आणि आम्ही एकत्रितरित्या या मनाच्या श्लोकाचं अध्ययन करतो आहोत आणि तो आनंद घेतो आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी योजनाच आहे. योजना आहे. हा, तेच अगदी नक्की असलीच पाहिजे. आणि स्वर्ग म्हणजे काय, हेच की निवांत शांत, काही चिंता मुक्त असणे, हीच स्वर्ग प्राप्ती आहे त्याच्यामध्ये. हो ना, काही प्रश्नच नाही. फार छान वाटलं, फार छान झालं आजचं पण विवेचन. थँक्यू. हो दादा, थँक्यू. खरंच आजचं छान झालं विवेचन. मला एक विचारायचं होतं की तुम्ही जे म्हणतात की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गुण आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. पण प्रत्येकामध्ये एखादा गुण खूप जास्त प्रभावी असतो. तो रजोगुण असेल किंवा मग तमोगुण असेल, कुठलाही एखादा गुण. मग हे असं इम्बॅलन्स किंवा हे त्या व्यक्तीच्या कुठल्या प्रारब्धामुळे असतं, की त्या व्यक्तीची साधना कमी घडलेली असते म्हणून एखादा गुण प्रभावी असतो, की हे कशामुळे? म्हणजे आता एखाद्याला खूप रागच येतोय किंवा चिडचिड करते किंवा काहीही, मग त्याच्यामध्ये तमोगुणाचा प्रभाव जास्त असतो असं पण म्हणू शकतो. मग याला कारण काय, की त्याचं प्रारब्ध आहे की त्याची साधना कमी पडते असं म्हणू शकतो? तर दोन्ही त्याला कारण आहेत. ओके, हा. म्हणजे त्याचं प्रारब्धही आहे आणि त्याचा पुरुषार्थही आहे. ओके, म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण असं म्हणू की ज्या वेळेला एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म होतो, त्यावेळेला तो बाळ कुठल्या तरी घरात जन्मतं आणि ते काहीतरी स्वभाव घेऊन येतं. बरोबर. त्याचं स्वतःच, म्हणजे थोडक्यात हे ते जे 3 गुण जे बनलेले आहेत, त्या 3 गुणामध्ये ते बाळ येतं. म्हणजे त्या 3 गुणांच्या मुळे ते बाळ आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ते आम्ही सगळेजण मनुष्य जन्मामध्ये आहेत, ते पण रजोगुणामध्ये जाऊ दे, बरोबर आहे, पण त्या रजोगुणामध्ये सुद्धा लेयर्स आहेत, बरोबर आहे की नाही? तर काही आम्ही जास्त रजोगुणी आहोत, काही कमी रजोगुणी आहोत. तर ते बाळ सुद्धा ते स्वभाव घेऊन येतं, म्हणजे ते गुणांचं एक मिश्रण घेऊन येतं. आणि म्हणून आम्हाला काही बाळं ही क्रँकी असतात, काही बाळं ही जास्त रडणारी असतात, काही बाळं ही शांत असतात, काही बाळं ही सुख समाधानी असतात. जरा काहीतरी छोटस दूध दिलं की ते शांत बसतात, हसत बसतात, आईला अजिबात त्रास देत नाही. हे कुठून, हे का? याचं कारण असं आहे की त्यांचा एक स्वतःचा स्वभाव ते घेऊन आलेले आहेत. हे प्रारब्ध आहे. म्हणजे मी कुठं जन्म घेणार आहे हे मला माहिती नाही, ते प्रारब्धामुळे आहे. मी कुठला स्वभाव घेऊन आलेलो आहे हे प्रारब्ध आहे. ह्याच्यात मी काही बदल करू शकत नाही. मग आता इथून पुढे काय? तर इथून पुढे माझा पुरुषार्थ चालू होतो. म्हणजे एकदा जन्म झाल्यानंतर काय करायचं आणि काय करायचं नाही हे माझा पुरुषार्थ आहे. हे माणसाला फ्री विल दिलेलं आहे, हे माणसाला हे बुद्धी दिलेली आहे, हा माणसाला विचार करण्याची शक्ती दिलेली आहे, माणसाला विवेक दिलेला आहे. आता हा तुमचा आमचा पुरुषार्थ आहे की मी आता
आज इथं जन्माला आल्यानंतर आयुष्यभर खाओ पिओ मजा करो असं वागायचं आहे का? या शास्त्राचा अभ्यास करून, साधना करून, पुरुषार्थ करून अजून वरती 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 जायचं आहे का? खालती 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 जायचं आहे? म्हणजे हा आमचा पुरुषार्थ आहे. म्हणजे अगदी आपण असं समजू की अभ्यास सगळेजणच पहिलीत आहेत, सगळेजणच 10वीत आहेत, बरोबर? बरोबर. मग काहीच लोक अभ्यास करतात, काही लोक नुसताच विचार करतात आणि अभ्यास करत नाहीत. माझा पहिला नंबर यावा, पहिला नंबर यावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्या दृष्टिकोनातनं अभ्यास सगळेच जण तितक्याच तीव्रतेने करतील असं नाही, बरोबर? म्हणजे ती इच्छा कोणाची आहे? ती त्या माणसाची आहे, त्या मुलाची आहे, तो पुरुषार्थ आहे. बर, मला जर पहिला नंबर पाहिजे असेल तर मी ॲलनला जावं का फिटझीला जावं का बाकलीवालला जावं का नारायणाला जावं का रेझोनन्सला जावं का कुठल्या गुरुकडे जावं? ही कोण ठरवतं? मी ठरवतो. म्हणजे तो पुरुषार्थ आहे, ते फ्रीविल मला दिलेलं आहे का मी अभ्यास करावा? एखाद्याला वाटतं की अरे मी अभ्यास करतो आणि मी पहिला नंबर मिळवतो, का नाही मिळू शकणार? एखादा माणूस म्हणतो की नाही बाबा, मला इथं गेल्यानंतर व्यवस्थित चांगलं शिक्षण मिळेल म्हणून मी तिथं जातो आणि मी घेतो. म्हणजे कुठला गुरु असावा हे ठरवण्याची कपॅसिटी कुणाची आहे? हे ठरवायचं डिसिजन कुणाचा आहे? माझा डिसिजन आहे. हा पुरुषार्थ आहे. मग एखादा म्हणेल की मला गुरु चांगला मिळालेला आहे, मी फिटझी मध्ये आलेलो आहे, ॲलन मध्ये. फिटझी काय, ॲलन काय, नारायण काय, एकूण एकच. सगळेजण तेच शिकवतात, म्हणजे सगळे शास्त्र तेच सांगतात, सगळे गुरु तेच सांगतात. मग आता अभ्यास करण्याचं काम कुणाचं आहे? माझं आहे. मग एक जण 24 तास अभ्यास करेल आणि एक जण 4 तास अभ्यास करेल. एक जण 24 तास तीव्रतेनं अभ्यास करेल आणि एक जण अभ्यास करणार नाही. हे कुणाचं आहे? हे आमचा पुरुषार्थ आहे. आणि त्याप्रमाणे माझा आता मग मी कशासाठी करतोय हे सगळं? माझा स्वभाव बदलण्यासाठी करतोय, माझं मन बदलण्यासाठी करतोय, माझ्याच मनामध्ये असलेले रजोगुण कमी 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 करण्यासाठी करतोय, माझ्याच मनामध्ये असलेले तमोगुण मी कमी कमी करण्यासाठी करतोय आणि माझ्या मनामध्ये असलेले सत्वगुण मी वाढवण्यासाठी करतोय. आणि जर साधनेमुळे जर हे होत नसेल तर माझी साधनेमध्ये काहीतरी चुकतंय, माझ्या साधनेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते मला करेक्ट केलं पाहिजे. साधनेमध्ये प्रॉब्लेम नाही, गुरुमध्ये प्रॉब्लेम नाही, शास्त्रामध्ये प्रॉब्लेम नाही, तर मी ज्या पद्धतीने करतोय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी अभ्यास कसा करतोय हे मला बघितलं पाहिजे. हा पुरुषार्थ आहे. म्हणजे लक्षात आलं की काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे माझ्यावर आहे. आणि मग हे केल्यानंतर हे शरीर सोडताना मी काहीतरी मिळवलेलं आहे. म्हणजे आय स्टार्टेड विथ सम एक्स आणि मी काहीतरी प्लस वाय किंवा मायनस वाय मिळवलेलं आहे. आणि ते सोडल्यानंतर, म्हणजे हे शरीर सोडल्यानंतर, ते शरीर सोडल्यानंतर मी काय घेऊन जातो? तर तो स्वभाव घेऊन जातो, ते मन घेऊन जातो. म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की चित्रगुप्त आमचा हिसाब किताब करतो असं आपलं म्हणलेलं असतं की कुठंतरी तो वरती ही चित्रगुप्त बसलेला आहे. त्याला मी ह्या जन्मामध्ये काय काय पुण्य केलेलं आहे, काय काय पाप केलेलं आहे मला त्याला माहिती आहे. आणि तो ते वहीमध्ये लिहिलेला आहे आणि तो म्हणतो की अरे तू एवढी एवढी चांगली कामं केली आहेत, ओके तू आता वरती स्वर्गात जा. तू एवढी पाप पुण्य केलेली आहेस, तू आता नरकात जा. तर तो चित्रगुप्त बाहेर नाही, तो चित्रगुप्त आतच आहे. म्हणजे माझ्या आत मनामध्ये, सबकॉन्शियस मनामध्ये संस्कार रूपानं, सूक्ष्म रूपानं आत आहे. कारण का की जे काही मी करतो आहे ते माझ्या आत मनामध्ये संस्कार रूपानं राहतं. जे काही काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असतील ते आत संस्कार रूपानं राहतात. जे काही चांगले वाईट विचार आहेत ते आत संस्कार रूपानं राहतात. आणि ते संस्कार रूपानं घेऊन मी हे शरीर सोडतो. म्हणूनच मी ज्याला दुसरा जन्म घेईन त्यावेळेला आय हॅव दॅट संस्कार आणि मी संस्कार घेऊन नवीन जन्म घेतो. मग आता स्वामीजींनी सांगितलं उदाहरण सांगतो की 3 कुत्री आहेत, 3 डॉग्स आहेत. म्हणजे त्यांना 3 कुत्र्यांना जन्म मिळालेला. म्हणजे थोडक्यात काय की ते कुत्र्याचा जन्म आहे अधोयोनी आहे. अधोयोनीमध्ये 3 कुत्री जन्माला आली आहेत. पण 3 कुत्र्यामध्ये सुद्धा फरक येतो. एक कुत्र अंबानीकडे जातं आणि अंबानीमध्ये सुखामध्ये लोळतो. त्याला फिरायला मर्सिडीज बेन्झ, त्याला खायला काय पाहिजे ते मिळतं.
म्हणजे ते कुत्र सुखामध्ये आहे. दुसरं कुत्र हे हे गटारामध्ये लोळत असतं, त्याला खायला सुद्धा मिळत नाही, घाण कचऱ्याच्या कुंडीमध्ये लोळत पडलेलं असतं. ते सुद्धा कुत्र्याचाच जन्म आहे, कुत्र्याचंच आयुष्य आहे, कुत्र्याचंच शरीर आहे, पण त्याचं प्रारब्ध वेगळं असल्यामुळे त्याला ते जन्म आणि ते सगळे भोग प्राप्त झालेले आहेत. आणि तिसरा कुत्रा आहे तो आश्रमामध्ये जातो आणि आश्रमामध्ये जाऊन तो हे सगळं छान विचार परत छान पद्धतीनं सगळं ऐकतो. मग आता तिन्ही जन्म हे प्रारब्धामुळेच जन्माला आलेले आहेत. तिन्ही जन्म कुत्र्याचेच आहेत, तिन्ही शरीर कुत्र्याचीच आहेत, पण त्यांच्यामध्ये वेगवेगळा फरक आहे. ते कशामुळे आहे? प्रारब्धामुळे. पण कुत्रा ही भोग योनी असल्यामुळं त्याच्यामध्ये कोणताही पुरुषार्थ करू शकत नाही. म्हणजे कुत्रा कुठलाही पुरुषार्थ करू शकत नाही, तो फक्त भोगायचा आहे. जे जे काही मी मिळवलेलं आहे ते भोगायचं काम करण्याचं काम त्या जन्मामध्ये, त्या शरीरामध्ये आहे. म्हणूनच मी तो जन्म घेतलेला आहे. पण मनुष्य जन्म वेगळा आहे. मनुष्य काहीतरी प्रारब्धामुळे घेतलेला आहे, पण मनुष्यामध्ये काहीतरी पुरुषार्थ करू शकतो. कारण का की माझ्यामध्ये बुद्धी आहे, कुत्र्यामध्ये बुद्धी कमी आहे, माझ्यामध्ये बुद्धी जास्त आहे, म्हणून मी पुरुषार्थ करू शकतो. मी काहीतरी मिळवू शकतो, मी काहीतरी कर्तृत्व दाखवू शकतो. आणि त्या कर्तृत्वाचा उपयोग मी कशासाठी करतोय ह्याच्यानुसार मनुष्याचा जन्म. म्हणून सगळ्यात म्हणलेलं आहे की मनुष्याचा जन्म हा सगळ्यात महत्वाचा काय आहे, इम्पॉर्टंट काय आहे. जंतूनाम नरदेह दुर्लभम असं म्हणलेलं आहे की सगळ्या शरीरांमध्ये मनुष्याचा जन्म सगळ्यात दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे असं म्हणलेलं आहे. असं का म्हणलेलं आहे? त्याचं कारण असं आहे की त्या एकाच जन्मामध्ये, त्या एकाच शरीरामध्ये आम्ही काहीतरी पुरुषार्थ करू शकतो, आम्ही काहीतरी चांगलं करून दाखवू शकतो. म्हणजे आमचा स्वभाव बदलू शकतो, आमचे गुण आम्ही सत्वगुण प्रधान करू शकतो आणि आमचे तमोगुण कमी कमी करू शकतो, रजोगुण कमी कमी करू शकतो. आणि म्हणून आमचा पुरुषार्थ, म्हणून साधना करणे म्हणजे काय? साधना करणे म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही, तर आमचे स्वभाव बदलणं, म्हणजेच आमचा सत्वगुण वाढवणं आणि आमचा तमोगुण कमी करणं, रजोगुण कमी करणं म्हणजेच साधना आहे. साधना कुठलीही असू देत, पण साधनेमुळं माझा स्वभाव बदलतो आहे का नाही हे मी वेळोवेळी पाहणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच साधनेचा इम्पॅक्ट, साधनेचा उपयोग मला होतोय का नाही हे मी पाहणं आवश्यक आहे. हा माझा पुरुषार्थ आहे आणि तो मी केला पाहिजे. असं ते सगळं आहे. म्हणजे आपण प्रारब्ध तर बदलू शकत नाही, पण ऍटलीस्ट आपण आपला स्वभाव गुण तरी बदलू शकतो आपल्या या साधनेमुळे. परफेक्ट परफेक्ट. आय थिंक यू हिट द नेल. आम्ही प्रारब्ध बदलू शकत नाही, म्हणजे आम्ही कुठं जन्म घेणार हे आम्ही बदलू शकत नाही. आम्हाला कसा मृत्यू कुठं मिळणार हे आम्ही बदलू शकत नाही, कारण ते प्रारब्धामुळे आम्हाला मिळालेले आहे. पण जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये आम्ही कसं आयुष्य जगू शकतो हा आमचा पुरुषार्थ आहे. ते आम्ही बदलू शकतो आणि आम्ही पुरुषार्थानं आम्ही आमचं आयुष्य घडवू शकतो. आमचं आमचं म्हणून असं म्हणलेलं आहे की यू आर द मास्टर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. थँक्यू. थँक्यू. अजून काही क्वेश्चन्स? 1-2 मिनिटं आपण थांबू, नाहीतर आपण सेशन विराम करू. ठीक आहे, मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि सेशन क्लोज करतो.